आपला 18वा अध्याय चाललाय, मोक्ष संन्यास योग. आणि आजपासून 15वा श्लोक आपण घेत आहोत त्याचा. शरीर वांग मनोभिर्यत कर्म प्रारभते नरः, न्यायं वा विपरीतं वा पंचैते तस्य हेतवः. तरी ऋतुराज येता अकस्मात होती पल्लवित वृक्षवेली, पल्लवांमधून पुष्पगुच्छ येती होय फलप्राप्ती पुष्पातून. किंवा वर्षकाळी उद्भवती मेघ, मेघातून मग वृष्टी होय, वृष्टीची या योगे धान्याची समृद्धी होय सुखवृद्धी जैशा रीती. पूर्व दिशा जन्म देईद अरुणासी, दाखवी सूर्यासी अरुणतो. सूर्याची अयोगे अर्जुना संपूर्ण उजाडतो दिन मग जैसा, तैसाची कर्माचा संकल्प व्हावया मन धनंजया हेतू होय. त्यांनी प्रोग्रेस सांगितला की पहिली उत्पत्ती कोणाची होते, मग कोण येतं, मग कोण येतं, म्हणजे पूर्ण ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट तशी सांगितलेली आहे. उदाहरणं दिली आहेत. पहिली ती सूर्याची अयोगे अर्जुना संपूर्ण उजाडतो दिन मग जैसा, तैसाची कर्माचा भाव संकल्प भावया मन धनंजया हेतू होय. मग तो संकल्प वाचेची या द्वारा मांडितो पसारा बोलण्याचा. सगळ्यात पहिले मनामध्ये उर्मी उठतात, विचार म्हणजे इच्छा निर्माण होतात आणि तिथून कर्माचा संकल्प. संकल्प म्हणजे ठरवणं, मी असं करीन, मी असं करतो, अमक्या वेळेला अमकं करीन. जे काही आपण ऍक्टिव्हिटीज मध्ये जे काही छोटे छोटे अगदी मायनर संकल्प आपल्या मनात उठत असतात ते पहिले, आणि मग त्याच्यातून पुढे कृती होते, कर्म घडतं आपल्याकडनं. मग तो संकल्प वाचेची द्वारा मांडितो पसारा बोलण्याचा. ऐशापरी जेव्हा, आता इथे म्हटलंय त्यांनी, मग तो संकल्प वाचेची द्वारा मांडितो पसारा बोलण्याचा. आता बघा, आपण काही प्रत्येक संकल्प बोलून दाखवत नाही ना. म्हणजे जे दुसऱ्याला सांगण्यासारखे असतात ते संकल्प. मग हे वाक्य का बोललंय, तर जशी दृष्टी अंतर्दृष्टी आणि बाह्यदृष्टी आहे, म्हणजे काय म्हणतो आपण, डोळे हे आपले फिजिकल डोळे आहेत, ते आपल्याला फिजिकल वर्ल्ड दाखवतात. पण जो अंतर्दृष्टी म्हणजे आतला डोळा, जो थर्ड आय आहे एनर्जी लेवलवर, तो ओपन झाला की त्या लेवलवरच्या व्हायब्रेशनल फ्रिक्वेन्सीच्या गोष्टी दिसतात. तर तसंच वाचेचं पण आहे. एक वाचा म्हणजे आपण तोंडाने शब्द रूपात बाहेर शब्द ब्रह्माचा वापर करून आपण बाहेर प्रकट करतो, आणि दुसरे विचार असतात ते अंतस्थ असतात. आपल्या आतमध्ये पण आपण संकल्प करून कॉन्व्हर्सेशन आपला आत चालू असतं. जे दुसऱ्यांना सांगण्यासारखं असतं ते आपण बाह्य वाचेनी आणि शब्दांमध्ये व्यक्त करतो. पण जे आपल्या पर्सनल असतात, आपले आतले संकल्प असतात की स्वतःबद्दलचे, आपण आतमध्ये काहीतरी ठरवतो, काही निर्णय घेतो, ते काही आपण सगळे जगजाहीर करत नाही, पण तरी पण त्याचा पसारा आपण बोलण्यातून मांडतो. मग ते काय मनात बोलणं म्हणतो आपण त्याला, किंवा इनर चॅटिंग म्हणतो, किंवा माइंड टॉक, इनर टॉक म्हणतो. तर ते पण बोलणंच झालं, आणि म्हणून इथे असं म्हटलेलं आहे. ते दोन अर्थांनी आहे वाक्य. मग तो संकल्प वाचेची या द्वारा मांडितो पसारा बोलण्याचा, की आता तुम्ही आत बोलणार नाही तर बाहेर बोलणार. ऐशापरी जेव्हा वाचेचा तो दिवा दाखवी आघवा कर्ममार्ग, आणि मग त्या बोलण्यातनं आपण आतमध्ये जरी बोललो तरी आपण कर्म करतो, स्वतः ठरलेलं असलं तरी, आणि दुसऱ्याला सांगतो तेव्हा पण आपल्याकडे त्या व्यक्तीकडनं कर्म घडतं. म्हणजे वाचा कर्माला घडवण्याचं मार्गदर्शन करते. तेव्हा करता जीव पार्था अवधारी, सापडे व्यापारी कर्तृत्वाच्या. आणि मग तो करता जो जीव आहे, जी व्यक्ती आहे, तो कर्तृत्वाच्या ह्याच्यामध्ये अडकतो, सापडतो मध्ये. मग लोह वस्तू घडावी साचार, घेऊनी हत्यार लोहाचेची, तैसा देहादिक सर्व समुदाय, तोची हेतू होय देहादिका.
म्हणजे काय की आपणच कर्तृत्व संकल्पाने मनामधनं सुरुवात करून आपल्याकडनं कर्तृत्व घडतं किंवा कर्म घडतं आणि त्याला आपण बांधले जातो. तसं मग लोह वस्तू घडावी साचार घेऊनी हत्यार लोहाचेची. लोहार जेव्हा हत्यार बनवतो तेव्हा तो ते मारायला त्याच्यावर प्रहार लोहवस्तूच वापरतो. तसं आपलेच हे आपल्याला अडकवते किंवा आपल्याकडनं कर्म घडवते. तैसा देहादिक सर्व समुदाय तोची हेतू होय देहादिका. पण आपण काय करतो, आपण दुसऱ्यांना रिस्पॉन्सिबल समजतो आपल्याकडनं कर्म घडण्यात. आपल्याकडनं कर्म घडलं, माझ्या बरोबर असं झालं, याच्या बरोबर तसं झालं, आपण समोरच्यांकडे बोट दाखवतो. पण त्यातली सगळी बोटं बाकीची आपल्याकडे आहेत आणि अननोईंगली आपणच कर्माची सुरुवात केलेली आहे मनामध्ये संकल्प मांडण्यामध्ये. ताण्या माझी बाणा गोविता नभात तंतूची होत तंतूची तो होत वस्त्र जैसा किंवा देती पैलू पाडोनी साचार रत्नासी आकार रत्नाचेच. तैसे मन वाचा देह कर्मा देख मन वाचादिक हेतू होय. आता शरीरादी कारणेची साच होती कैसी तीच हेतू येथे. अच्छा, हेतू मागच्या वेळेला आपण वाचलं होतं की आता ते कशाबद्दल बोलणार आहे की हेतू, पाच हेतू कोणते त्याच्याबद्दल बोलणार आहेत की जे कारणास घडवून आणतात कर्माच्या. मग साच घडे कर्माची रचना हेतू ते अर्जुन सांगू ऐक. कर्म घडण्याच्या मागचे पाच हेतू कोणते ते सांगतात ते. तर याच्यामध्ये आलं मन आलं, नंतर संकल्प आला, तर त्या ह्यानी आपल्याकडनं वाचेपर्यंत येऊन आपल्याकडनं कर्म घडतं. मन वाचा आणि देह कर्म देख मन वाचादिक हेतू होय. मन आणि वाचा हे हेतू आहेत. आता शरीरादी कारणे जी साच होती कैसी तीच हेतू येथे. ऐसी जरी गोणी घेईल आशंका परिहार देखा तरी ऐसा. सूर्यप्रकाशासी सूर्याची कारण आणि हेतू जाण सूर्याची तो. कांड्यातून कांडे ऐसा वाढे ऊस कांडेची कांड्यास हेतू तेव्हा. किंवा देवीचे कराया वर्णन वाचाची कारण होय जैसी. ना तरी वेदांचा मोठेपण असाच तैसा वेदांनीच वाखाणावा. सोपं आहे हे कळायला. म्हणजे म्हणजे ऊस ऊस कसं वाढतो तर त्याचे पार्ट्स असतात ना, कांडे म्हणजे डिव्हिजन्स असतात, त्यातनच पुढचं वाढतं. बांबूचा वृक्ष पण तसाच वाढतो. तसं त्यांनी म्हणलंय, जे आहे त्यातनच पुढच्याची निर्मिती होते. ना तरी वेदांचा मोठेपण असाच जैसा वेदांनीच वाखाणावा. तैसी देह वाचा इत्यादी कसाची कारणे कर्माची होती जरी. तरी तीच हेतू म्हणो ये निशंक मन वाचादिक कारणे जी. कारणा हेतूंची होताची मिळणी होय उभारणी कर्माची ज्या. कर्म ते यथोक्त होता धनंजया न्यायची न्याया हेतू होय. देह वाचा ह्यांनी म्हणजे मन, वाचा आणि देह हे तिघांनी मिळून कर्म मोठ्या प्रमाणात आपल्याकडनं घडतं. तरी तिचं हेतू म्हणो ये निशंक मन वाचादिक कारणेची. कारणा हेतूची होताची मिळणी होय उभारणी कर्माची ज्या. आता मागे आपण पाच कारण बघितली होती आणि आता हे पाच हेतू. तर पाच कारण आणि पाच हेतू या 10 जणांनी मिळून कर्माची उभारणी होते, म्हणजे कर्म बांधलं जातं आपलं पूर्ण. कर्म ते यथोक्त होता धनंजया न्यायाची ते न्याया हेतू होय. जिरे शेता माझी पर्जन्याचा लोट परी तो अचाट उपयोगी. किंवा अकस्मात कोणी कोणी रागे रागे वाटे जाऊ लागे द्वारकेच्या. तरी पदयात्रा तयाची दिवाया ऐसे धनंजया म्हणावे गा. तैसे हेतू आणि कारणांच्या मेळे तैसे हेतू आणि कारणांच्या मेळे कर्म उपजले आंधळे जे. तया कर्मा लाभे शास्त्रदृष्टी जेव्हा तेव्हा ते तेव्हा म्हणावे तेव्हा पुण्यकर्म. आता हे नुसतं कर्म झालं, म्हणजे जे सामान्य जीव जे कर्म करतो त्याच्याबद्दल आतापर्यंत बोललं गेलं. पण जेव्हा शास्त्रदृष्टी
शास्त्रदृष्टी म्हणजे काय? दृष्टी म्हणजे एका अर्थाने दृष्टी म्हणजे किरण, प्रकाश. डोळ्यांमध्ये तेज आहे ना, आपल्या सूर्याची एनर्जी आहे म्हणजे प्रकाश. शास्त्राचा प्रकाश जेव्हा त्या कर्मामध्ये ऍड ऑन होतो, सामील होतो, नॉलेज किंवा आपण म्हणू ज्ञान, ते जेव्हा आपल्या कर्माला च्या संग जुडतं, तेव्हा ते घडणारं कर्म असतं, ते साधं कर्म न होता ते पुण्य कर्म बनतं. अदरवाईज नॉर्मली केलेलं कर्म हे साधं कर्म आहे, ते काही पुण्यकर्म वगैरे नाहीये. पण जेव्हा त्याला शास्त्राने, म्हणजे आपण स्वयंपाक करतो घरात, एक सिंपल एक्झाम्पल आहे, किंवा आपण नोकरी करतो, आपण काही कार्य करतो, ते साधं कर्म झालं. पण आता तेच करताना जर ती बाई स्वयंपाक करतानाच ती जर आता तिला ज्ञान मिळालेलं असेल आणि ज्ञानाच्या आणि शास्त्राच्या वेदांच्या अभ्यासाच्या बळावर तिचा दृष्टिकोन बदललेला असेल बघतानाचा, तर ती परिवाराला परिवार न मानता ती आत्मस्वरूपात जेव्हा बघेल आणि मग स्वयंपाक करेल, आत्मस्वरूपात जगाला बघून, माणसांना बघून जेव्हा आपण नोकरी, काम, धंदा, रोजचं वर्क करू, तेव्हा ते पुण्यकर्मात कन्व्हर्ट होईल. का बरं? कारण आपण घरातल्यांना आदळपट करत, रागे भरत जेवण, नोकरी, काम, धंदा शिव्या घालत नाही करणार आहे. तर आपण आत्मस्वरूपात बघून त्यांना तृप्ती देण्यासाठी आणि त्यांच्या जर्नीला सपोर्टिव्ह म्हणून आपण काम करणार आहोत, आणि त्यांची ग्रोथ आणि आपली ग्रोथ अशा हेतूनी जेव्हा आपण काम करणार आहे, तेव्हा ते टोटल साधं घरात काम करणं सुद्धा, हाऊसवाईफचं काम सुद्धा पुण्यकर्म घडू शकतं, कन्व्हर्ट होऊ शकतं. ना तरी स्वभावे दूध उतू गेले, तरी ते वेचले वृथा जैसे. तैसे शास्त्राची या सहाय्या वाचोन केले निष्कारण होय कर्म. ते कर्माला काही म्हणजे बेसलेस कर्म आहे ते, नुसतंच आपलं जगलो मेलो, म्हणजे आलो जगलो आणि मेलो, आलो जगलो मेलो, या पद्धतीनं जे ये जा ये जा होणारे जीवाची अनंत जन्म, ते बेकार गेलाय. म्हणजे ते काउंटलेस आहे, म्हणजे त्याला काही ते कुठेतरी काउंट नाही होणार आहे. काउंट तर तुमचं तेव्हा होणार आहे जेव्हा शास्त्राची झालर त्या ज्ञानाची चढेल आणि मग कर्म घडेल, तिथून पासून काउंटिंग स्टार्ट होणार आहे. कारण अप्रोच बदलतो, जगाकडे बघण्याचा आणि स्वतःच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो, आणि त्यांनी सगळ्या कर्माला वेगळीच एक रंगत येते, आणि त्यांनी कर्म आपलं निष्काम कर्माकडे आपण जातो. नाहीतर हे निष्कारण आहे अदरवाईज. तस्करे लुटोन नेलेच एका धन, म्हणो येते दान ऐसे जरी, तरी कर्मासी त्या म्हणावे सफळ, ना तरी केवळ निष्फळते. चोरी गेलं म्हणून आपण नाही म्हणत आम्ही चोरानं दान दिलं, ते चोरी गेलंय ना, ते बेकार झालंय. ते आपलं गेलं धन, लुटले गेलो आपण, त्याला आपण दान दिलं असं नाही म्हणू शकत. दानाच्या मागे इंटेन्शन आहे, पर्पज आहे, काहीतरी थॉट आहे, आणि चोरी होणं हे पूर्ण वेगळं आहे. तो एक मोठा फटका आहे आपल्याला, शिक्षा स्वरूपात मिळालेला. तर ते दोन्हीमध्ये, म्हणजे नॉर्मल कर्मामध्ये आणि पुण्यकर्मामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. तसंच या घटनेप्रमाणे ना तरी 52 वर्णाची वर्णाविरहित पार्था मंत्र जात असे काय, तरी राहे कोण उच्चारिल्या विण, वर्ण ते 52 घडी घडी, परी मंत्रोच्चार फल प्राप्ती कैची, नाकळे मंत्राची हातोटी जो, तैसे हेतू आणि कारणांच्या योगे कर्म होऊ लागे येथे जे जे, तेथे यथाशास्त्र घडे ना जोवरी, जाणावे तोवरी निष्फळते. हा आहे मोक्ष संन्यास योग. तर ते म्हणून इथे ह्या शेवटच्या ह्याला मोक्षाकडे जाताना आपल्या अगदी पुन्हा एकदा सगळ्या कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग या सगळ्याला पुन्हा एकदा त्यांनी फायनल काय म्हणतो आपण, शार्पनिंग केलेलं आहे टीचिंग्सना. म्हणजे पुन्हा रिपीट होत आहे सगळं, पण त्याचे अर्थ ऍडव्हान्स लेवलवर जात आहेत. आता इथे पण कर्मयोगात सांगितलेलं आहे, निष्काम कर्मयोग झालेला आहे शिकवून आपल्याला, पण तरीही इथे पुन्हा एकदा ते
पाच हेतू आणि पाच कारण सांगून कर्माचा पुन्हा एकदा वेगळा अर्थ सांगतायत आपल्याला. तर ह्याचा अर्थ ते ऍडव्हान्स लेवलवर आपल्याला कर्माची अंडरस्टँडिंग पण देत आहेत, की मंत्रांमध्ये मंत्र म्हणतात त्याच्यामध्ये सगळे वर्ण आणि हे 52 पूर्ण अक्षर ती असणार आहेत. पण ते जेव्हा आपल्याला वर्णांचा अर्थ प्रोनाउन्सिएशन व्यवस्थित माहिती असतं तेव्हा तो मंत्र अर्थपूर्ण आपण उच्चारतो आणि त्याच्या मागची संकल्पना आणि त्याच्या मागची एनर्जी आपल्याला कळलेली असते. नाहीतर नुसतंच आपलं काही माहिती नाही आणि बडबडणं कुठलाही मंत्र, तर आपल्याला जो मंत्र दिलेला असतो, गुरूंनी पण मंत्र दिला असेल किंवा आपण कुठल्या मंत्राचा जप करत असू, तर त्याला पूर्णपणे अर्थ समजून जर आपण त्या शक्तीला समजून जर तो मंत्र केला, तर ती एनर्जी वेगळी जनरेट होईल बॉडीमध्ये आणि सोल लेवलवर. आणि नकळतपणे आपण एखाद्या मंत्राचं पठण केलं किंवा एखाद्या स्तोत्राचं म्हणा किंवा कुठलंही असंच रॅन्डमली पठण केलं, तर त्याला अर्थ आपल्याला लागणार नाही आणि त्याचं इफेक्ट्स आपल्यावर दिसत नाहीत. तर पहा, नुसतं अंडरस्टँडिंग बदलल्यानंतर तीच कृती फलदायक ठरते. म्हणजे आता जेव्हा आपण पोथ्या वाचतो किंवा एखादं आपण ग्रंथ वाचत असू किंवा काही, उगीच आपलं बसायचं आणि वाचायचं असं नाही, की कसं तरी आपलं एक काम पूर्ण केल्यासारखं, शरीराचं काम पूर्ण केल्यासारखं ते काम नाही पूर्ण करायचं. त्याला संपूर्णपणे अर्थ समजून घेऊन वाचला तर त्यातली जी शब्दब्रह्माची एनर्जी आहे, परब्रह्माची त्या शब्दामधली, ती एनर्जी आपल्यात ट्रान्सफर होते आणि आपल्यामध्ये बदल व्हायला लागतात. मग त्याच्यासाठी तुम्ही खूप काही करण्याची, जमेल नाही जमेल त्याची वाट बघत नाही, ते शब्दब्रह्म आपल्यावर परिणाम करायला लागतं. कारण त्या सगळ्या ग्रंथांच्या अक्षरामध्ये प्रचंड शक्ती आहे, कारण ती परमात्म्याच्या मुखातून आलेले आहेत ते ग्रंथ सगळे किंवा आपल्या पोथ्या सगळ्या. तर म्हणून अर्थपूर्ण कर्म करावं असं त्यांना फायनली त्यांना हे सांगायचंय, की सगळ्याच्या मागे कळलं पाहिजे काय, अभ्यास पाहिजे. अभ्यासपूर्वक केलेली कृती आणि रॅन्डमली केलेली कृतीमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. तैसे हेतू आणि कारणांच्या योगे कर्म होऊ लागे येथे जे जे, ते ते यथाशास्त्र घडे ना जोवरी, जाणावे तोवरी निष्फळते, नाहीतर ते व्यर्थ आहे. तेव्हाही ते कर्म घडे जरी साच, तरी ते नव्हेच पुण्य कर्म. कर्म ते अन्याय ऐसे हेतू होय, सर्वथा अन्याय कर्मासीच. अयोग्य, अन्याय म्हणजे कर्म ते अयोग्य ऐसे हेतू होय, सर्वथा अन्याय कर्मासीच. तत्रैव सती कर्तारमात्मानं केवलं तू यः पश्यत्य कृतबुद्धित्वान् स पश्यति दुर्मती. कर्मा लागी पाच कारणे ही साच, हेतू ही तैसेच पाच होती. येथे उदासीन आत्मतत्व जाण, हेतू ना कारण कर्मासी ते. दाखवो निदृष्टी, येथे कर्मा लागी पाच कारणे ही साच, हेतू ही तैसेच पाच होती. येथे उदासीन आत्मतत्व जाण, हेतू ना कारण कर्मासी ते. दाखवोनी दृष्टी आणि दृश्य जात, राहतो अलिप्त सूर्य जैसा. आता या सगळ्यामध्ये पाच कर्माची कारण, पाच हेतू आणि घडणारं कर्म, ह्याच्यापेक्षा आत्मतत्व हे उदासीन आहे, अलग आहे आणि ते साक्षी भावात आहे, ते पार्टिसिपेट नाही करत आहे. हे नीट कळलं पाहिजे. आपण जेव्हा कर्म करतो तेव्हा आपला आत्मा त्याच्यात पार्टिसिपेट नाही करत, तो फक्त बघत असतो बाहेरनं. जसं आपण खिडकीतनं बाहेरचं जग बघावं, तसं तो डोळ्यांच्या आणि इंद्रियांच्या खिडक्यांमधनं फक्त आपल्या शरीराचं कर्माला बघत असतो आणि तो साक्षी भावात असतो, साक्षीदारासारखा असतो. आत्मतत्व हे ते पार्टिसिपेट नाही करत. आत्मा गुलाबजाम नाही खात, आत्मा लग्न अटेंड नाही करत. तो साक्षी भावात अटेंड करणारं तुमचं शरीर असतं, खाणारं पिणारं मजे करणारं शरीर असतं. आत्मा ते काहीच करत नाही, कारण त्याला ना त्याची गरज आहे ना त्याची आवश्यकता आहे, आणि तो फक्त अनुभवत असतो. म्हणून सांगितलं होतं की आपण आत्मा हा जर्नीवर आहे, प्रवासात आहे आणि प्रवासात तो फक्त अनुभव घेतो.
जसे आपण ऍक्च्युली प्रवासात जातो ह्या शरीराला घेऊन, जेव्हा आपण प्रवासाला जातो, एखाद्या ट्रिपला जातो, तेव्हा आपण अगदी सुंदर स्थळावर आपण गेल्यानंतर आपण फोटो काढायला लागलो तर मनात एक विचार येतो, पण फोटोमध्ये काय, पुन्हा ते 2D फॉर्म मध्येच राहणार आहे ती आठवण. म्हणून आपण म्हणतो की नाही, हे अनुभवून घ्या. अनुभवणं हे खूप म्हणजे साक्ष असणं त्या घटनेला आणि त्याला डोळ्यांनी बघणं आणि अनुभवणं, तो प्रेझेन्स आपला तिथला, तिथलं सुख आपण अनुभवून घरी येतो, है ना. तसं आत्मा आपल्या आतमध्ये बसून अनुभवत असतो की आपण कसं जीवन जगलो, दुःखाचं जगलो, सुखाचं जगलो, की काय म्हणतो आपण त्याला, तटस्थ राहून जगलो, कसं जगलो, तो एक्सपिरियन्स तो घेऊन जातो आपल्या सोबत. जो जर्नीतला एक्सपिरियन्स आहे जन्मातला, लाईफचा, तो एक्सपिरियन्स आत्मा त्याच्याबरोबर घेऊन जातो. केलेलं सगळं इथेच राहतं आणि तो ऍक्च्युली प्रॅक्टिकली शरीर करत असतं, पण आत्मा खिडकीत न बसून अनुभवत असतो. काय म्हणतो, साक्षी भावात असतो. साक्षीभूत म्हणतात त्याला. तर त्या साक्षी भावनामध्ये तो असतो. तो प्रत्यक्ष पार्टिसिपेशन त्याचं नाही. दाखवोनी दृष्टी आणि दृश्य जात, राहतो अलिप्त सूर्य जैसा. सूर्य काय करतो, आपल्याला दृष्टी म्हणजे डोळ्यांना त्याचे किरण माहितीये ना, सायन्स माहितीये तुम्हाला, कलर कधी दिसतात ते, सूर्यकिरण आपल्या ह्याच्यावर आपटून वापस जातात, तेव्हा ते वस्तू दिसणं आणि न दिसणं हे त्याच्यावर अवलंबून आहे. पण त्याच्यातनं सूर्य आहे का त्यामध्ये, त्या कृतीमध्ये आपल्याला वस्तू एखादी दिसते नाही दिसते ह्याच्यात, सूर्य बाहेर आहे, त्याचा प्रकाशच काम करून राहिला. तसं आत्म्याची पॉवर आपल्यामध्ये काम करते आहे, ती जी शक्ती आहे आत्म्यात. आत्मा प्रत्यक्ष काहीच करत नाहीये. आणि आता काल म्हणजे एका माझ्या माझ्या एका मैत्रिणी बरोबर चर्चा झाली. चर्चा नाही झाली, मेसेजेस मधनं. तर आता प्राईड एनर्जी आहे, प्राईड म्हणजे अहंकार आहे समजा. तर अहंकार देहाला आहे की अहंकार आत्म्याला आहे. तर तिनं असं लिहिलं मला की अहंकार हा आत्म्याला नाही आहे, काय मला नाही आहे असं काहीतरी लिहिलं. तर क्लिअर आहे ते की अहंकार वगैरे या सगळ्या गोष्टी आत्म्याला नसतात. आत्मा हा ऍक्च्युअल, आपण खूप अंडर एस्टिमेट करतो आत्मा या शब्दाला. आणि खरं तर ते अनुभव येत नाही म्हणून होतं खरं म्हणायचं तर. पण आत्मा हा अक्षरशः शुद्ध आणि प्रचंड शक्ती स्वरूप आहे आणि अत्यंत ब्राईट आहे. त्याला कुठलंही असं माणसाचे शब्द सुद्धा लागत नाही. जे आपले जे हे खूप असे फिजिकल प्लेन मधले शब्द आहेत ना, त्या शब्दांची सुद्धा त्याला काही बराबरी नाही होऊ शकत. म्हणजे इतका प्युअर स्टेट मध्ये सोल आहे. काहीच तो पार्टिसिपेट करत नाही, त्याला कुठलंच राग लोभ आनंद हे ते दुनियादारी काहीही माहिती नाही, त्याला अहंकार माहिती नाही, काही नाही. हे जे सगळे दुर्गुण आणि सद्गुण जे काय म्हणतो ना आपण, हे सगळे फिजिकल बॉडी आणि ते 3 लेयर्स आहेत आपले ना, पर्सनॅलिटीचे सगळे गुण आहेत ते. आत्मा हा अत्यंत उत्तम उच्च स्वरूपात आहे. म्हणजे माझ्याकडे आता शब्द नाही आहे ते सांगायला, कारण हा अनुभवाचा भाग आहे. मला नाही माहिती की कसं सांगायचं ह्याला, पण मला एवढं जाणवतं आणि मला जे सेन्स होतं तेच मी बोलतेय की आत्मा हा अक्षरशः सूर्यासारखा आहे. त्याची गणना कोणाशीही होऊ शकत नाही, कुठल्याही स्वरूपाशी नाही होऊ शकत, कुठल्याही शब्दांशी नाही होऊ शकत, कुठल्याही गुणांशी दुर्गुणांशी होऊ शकत नाही. कारण आत्म्याला तसं काहीही लागत नाही, कुठलीही कशाचीही आवश्यकता नाहीये. सगळे चोचले असतात ते आपल्या पूर्ण पर्सनॅलिटीचे असतात. आणि नखरे आणि शहाणपणा असतो तो पण सगळ्या पर्सनॅलिटीचा असतो. जे काही गुण आपण आपण मी म्हणून प्रकट करत असतो ना, तो सगळा पर्सनॅलिटीचा ना शोर आहे, नुसता दंगा आहे. दुसरं काही शब्द नाही माझ्याकडे. आत्मा हा अत्यंत प्युअर स्टेट मध्ये आहे आणि आत्म्याला कुठल्याही प्रकारचं गालबोट लागू नाही शकत, कुठलाही दाग नाही लागू शकत.
त्यामुळे दोष असतात ते आत्म्यात कधीही नसतात. आत्मा हा स्वच्छ असतो. हा, पण तो इतका त्याला दाबून टाकलं जातं, पर्सनॅलिटी इतका दंगा करते. एखादं एखादं मूल असतं ना घरामध्ये, की नुसतं शोर करूनच तो त्याचा हंगामा करूनच त्याला पाहिजे ते सगळं करून घेत असतो. म्हणजे नुसतं हात पाय आपटणार, आवाज भोकाड पसरणार, दंगा करणार नुसता. इतकं की लोक म्हणतील की अरे बाबा याला द्या काहीतरी, याला शांत बसू द्या. अशा टाईप मध्ये पर्सनॅलिटी काही लोकांची खूप शोर करत असते, आणि तिथे मग आत्म्याची स्थिती काय असते असा आपल्यामध्ये प्रश्न उठेल मनामध्ये, की मग आत्मा कुठे इथे, आणि मग त्याचं काय स्टेट आहे, किंवा त्याचं काय होतंय. तर तिथे ना तो इतका दाबला जातो. जसं एखाद्या घरामध्ये दोन मुलं असतील, एक सद्गुणी असेल, एक दुर्गुणी असेल. सद्गुणी मूल जे असेल ते बिचारे शांत, सज्जन आणि आरामनी सगळं काम करणार, आणि जे दुर्गुणी मुलं असतं ते दंगा, आरडाओरडा हे ते करणार, शोर करणार, आणि पाहिजे ते करवून घेणार स्वतःला. त्याच्या बोंबाबोंब करण्यानेच लोक म्हणतील याला द्या बाबा, याला काय पाहिजे ते. तर मग अशा सिच्युएशन मध्ये ते सद्गुणी मूल असं दबलं जातं. त्याला काही सुचतच नाही की बापरे, हाच इतका दंगा करतोय, मी माझ्या तोंडून मागू तरी कसं मागू, मला काय पाहिजे ते. मग तिथे तो असं सायलेंट 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 होत जातो. मग आपल्याला पर्सनॅलिटी ड्रॉबॅक्स दिसतात. मग अशी जिथे दोन वेगळ्या प्रकारची मुलं असतात तिथे मग ते सफरिंग खूप होतं त्या मुलाचं. जे सद्गुणी आहे, सज्जन आहे, शांत आहे, संयमी आहे, त्या मुलाचं भयंकर सफरिंग होतं. त्याच्याकडे कुठेही लक्षच दिलं जात नाही, ते असं दबलं जातं पूर्ण दुसऱ्या व्यक्तीमुळे. ऍक्च्युली आपल्या आत्म्याचं हे होतं जिथे पर्सनॅलिटी फालतू शहाणपणा करून दंगा करणारी असते. माझे शब्द खूप कडक आणि अगदी हार्श आहेत, कारण ऍक्च्युली हाच दंगा असतो. अक्षरशः चापटी मारावी वाटते, इतका तर शोर असतो त्या पर्सनॅलिटीचा. पता नाही काय, म्हणजे अनंत जन्मांची घाण आहे खरं तर ती त्या पर्सनॅलिटीमध्ये. अनंत जन्मांचा अहंकार, अनंत जन्मांचं करतेपण, किंवा काय आपण काय म्हणतो, अँगर, हेट्रेड, हे ते सगळं म्हणजे अनेक जीवन जगून आल्यानंतरच जे घाण आहे ना, ती भयंकर साठलेली असते. आणि तिथे तो इतका दंगा चालू असतो की तो आत्मा बिचारा असा कोपऱ्यात जाऊन बसलेला असतो. तो काही चू करत नाही, त्याला प्रगटच होता येत नाही. त्याला असतं ते आतमध्ये मुसू मुसू रडत असतो तो, पण तो काहीही करू शकत नाही, कारण त्याला शक्तीच पुरवलेली नाहीये. त्याला त्याला टॉनिक दिलेलं नाहीये ताकदवर होऊन बाहेर येण्यासाठी. ते टॉनिक त्याला कधी मिळतं? आत्मा पॉवरफुल तेव्हा होतो जेव्हा ज्ञानाचे सूर्यकिरण त्या पर्सनॅलिटी मध्ये मुरायला लागतात. तेव्हा ते जाऊन सुदृढ करतात आत्म्याला, आणि मग आत्मा हळूहळू हळू असा ताकदवर होऊन असा बलाढ्य होतो, आणि मग तो ठोकतो पर्सनॅलिटीला. आणि मग पर्सनॅलिटी जी आहे, थ्री व्हेइकल्स, ती चुपचाप दबून त्याचा ऐकायला लागतात. तेव्हा आत्मा आरूढ होतो. तर ही एवढी अख्खी जर्नी मी सांगतेय की नॉर्मल लोकांच्या आत्म्याची कंडिशन सांगितली, आणि आत्मा आरूढ केव्हा होतो? जेव्हा त्याला पोषण व्हायला लागतं ज्ञानरूपी प्रकाश किरणांनी. त्याचं पोषण व्हायला लागतं, आणि मग तो हळूहळू हळू त्याचं डोकं वर काढायला लागल्यावर हु एम आय वगैरे टाईपचे प्रश्न लोक अगदी घेऊन मोठं गहन चर्चा करायला बसतात. पण ते पर्सनॅलिटीला मस्तपैकी कंट्रोलमध्ये घ्यायला आत्मा जागृत झालेला असतो अशा ठिकाणी. तुम्हाला मी पूर्ण एक व्हिज्युअल उभं केलं की आत्मा कसा असतो आणि पर्सनॅलिटी कशी असते, ते एक उदाहरण देऊन दोन मुलांचं. तर आता हे जे उदाहरण दिलं ते आपल्या बरोबर, स्वतः बरोबर लावून बघा प्रत्येकाने, की आपल्या याच्यात आपला आत्मा किती शांत आहे आणि काय स्टेट मध्ये आहे, आणि आपली पर्सनॅलिटी किती दंगा करते आहे. हे वहीमध्ये लिहून काढा. ही एक ऍक्टिव्हिटी करा तुम्ही, खरंच करा. म्हणजे कळेल की आत्म्याची ऍक्च्युली स्थिती, तुमच्या आत्म्याची कुठल्या स्टेजवर आहे ते. हा अभ्यास करण्यासारखा योगायोगाने माझ्या तोंडून निघतो आहे, तो जरूर करा. बऱ्याच गोष्टी, आणि मग तिथे खूप मजा येते बरं का. म्हणजे खूप काय म्हणतो आपण, बायस्ड बायस्ड ऍटिट्यूड असतो, की नाही मी असं आहे, मी तसं आहे, माझं असं नाही आहे, माझं तसं नाही. पण हे सगळं माझं मी करणारा पण पुन्हा तो पर्सनॅलिटीच असते, जी अत्यंत बायस्ड आहे.
अत्यंत बायस. म्हणजे अक्षरशः मला खूप हसायला येतं. खरंच हसायला येतं. जेव्हा माणसं बघते मी आणि मला अक्षरशः असे दोन दोन वेगळं दिसतं. आत्मा वेगळा दिसतो आणि पर्सनॅलिटी वेगळी दिसते. मला खूप हसायला येतं की काय ड्रामा आहे हा सगळा. तो बिचारा सोल आतमध्ये असा गपचूप बसलेला असतो आणि ते बाहेरच नुसतं कॅरेक्टर नुसतं दंगा करत असतं. खरंच हसायला येतं आणि वाटतं की बापरे काय चाललंय. पण खेर मला आता आता हे बाहेरनं मी बघतेय, पुन्हा मी द्रष्टा आहे कारण त्याचा सीन बघते जीवनाचा. पण तिथे मी काही करू शकणार नाही जोपर्यंत तो आत्मा स्वतः आपण म्हणतो ना एखाद्याला. आता इथे अजून एक उदाहरण देते. आपली जर एखादी मैत्रीण किंवा मित्र खूप अडचणीत आहे, खूप सफरिंग मध्ये आहे. आपल्याला त्याचं सफरिंग कळत आहे, आपल्याला त्याचं प्रॉब्लेमही कळत आहे आणि आपल्याला त्याचं सोल्युशनही माहितीये, कारण आपण बाहेर आहोत त्याच्या सीनच्या. आणि आपण त्याला खूप सांगतो समजा, किंवा मनात विचार करतोय, दोन्हीपैकी एक काहीतरी, की अरे तू असं कर तेव्हा तुझा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. पण त्या माणसाला ते तोपर्यंत शिरत नाही डोक्यात जोपर्यंत त्याला ते अपील नाही होत किंवा त्याला ते रिअलाइज नाही होत. मग आपल्याला शेवटी इतकं इरिटेशन व्हायला लागते की अरे याला सांगूनही समजून नाही राहिलं पण मला प्रॉब्लेमचं सोल्युशन माहितीये. ऍक्च्युली तसं फील होतं कारण त्या सोलला काही कळतच नसतं. त्या सोलला ज्ञानाचा प्रकाश, गंगा ती पोचतच नाहीये. तेच एक सोल्युशन आहे की त्या आत्म्याला जाग करण्यासाठी, की त्याला ज्ञान पोचवणं. आणि जर तिथे अख्खं एक इन्कारनेशन जर दंगा चालू राहिला पर्सनॅलिटीचा, तो लिटरली तो वाया जाऊ शकतो इन्कारनेशन. ऍक्च्युली वाया जाऊ शकतो. बाहेरनं आपण बघून काही करू शकत नाही. आणि म्हणून गुरु सुद्धा, आणि गंमत म्हणजे ह्या पाथवर, स्पिरिच्युअल पाथवर कोणीही आपल्यावर जोर जबरदस्ती करत नाही. म्हणजे गुरु सुद्धा, अगदी सद्गुरु सुद्धा आपल्याला फ्री विल वापरायचं पूर्ण हे देतात. मग आता इथे वाचवणार कोण आपल्याला, असा प्रश्न येईल आता लगेच मनात. मग बापरे, मग गुरु पण नाही वाचवत, फ्री विल पण आहे, मग आपल्याला कसं कळणार राईट काय घ्यायचं आणि कोणतं सोडायचं. तर तेथे आपलं पुण्य कर्म, अनंत जन्मांची पूर्व पुण्याई कामात येते. जेव्हा तुमची जबरदस्त पुण्याई असते, पूर्वजन्मांमध्ये अनंत जन्मांमध्ये गुरूंचे आशीर्वाद मिळालेले आहेत, गुरूंची सेवा घडलेली आहे किंवा प्रचंड साधना घडलेली आहे, तर ते पुण्य तुम्हाला बरोबर घसरता घसरता कोणाचा तरी हात देतं आणि तुम्ही सटकून निघू शकता. किंवा कितीही फ्रीविल वापरायचं बटन असलं तरी ते फ्रीविल सुद्धा राईट पद्धतीनं उचलण्याचं बुद्धी लास्ट मोमेंटला आपल्याला होते. तिथे फक्त आपलं पुण्यकर्म कामात येतं, फक्त पुण्यकर्म. आणि मग एकदा ते बटन आपण प्रेस केलं की मग गुरु धावत येतात की आता तू करेक्ट घेतलंस ऑप्शन, आता मी इथून पुढे तुला पुढच्या सिच्युएशन पर्यंत घेऊन जातो. हा असा अख्खा जर्नी चालतो. गुरु सुद्धा आपल्या लाईफ मध्ये इंटरफिअर करत नाहीत, परमात्मा तर त्याहून नाही करत. आपण आपले वर बघून, आकाशाकडे बघून दोष देत राहतो. ह्यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं, ह्यांनीच मला अडचणी दिल्या, ह्यांनीच मला तारलं पण म्हणतो आणि अडचणी पण दिल्या म्हणतो. देवानी देवबिव काही देत नसतो. बी क्लिअर. अक्षरशः हे सत्य आहे. माना नाही तर नका म्हणून, देव कोणाला काही देत नाही. सगळ्या शास्त्रांमधनं आपल्या भागवतामध्ये पण स्पष्ट सांगितलंय, देव बिव काही देत नाही. आपलीच कर्म आपल्याला देत असतात मागची. मग मागे चांगलं असेल तर पुढे देणार आहे आपल्याला. मागे आपण जर असंच मजे मारत जगलं असेल तर मग पुढे नाही मिळणार. तर त्यामुळे आपलंच आपल्याला मिळणार आहे. तर ते फ्री विलच्या वेळेला पण बुद्धी सुचणं, बुद्धी होणं, राईट राईट डिसिजन घेण्याची बुद्धी होणं हे पुण्यकर्म आहे. आणि ते तिथे वापरल्यानंतर मग गुरु म्हणतात, चल आता तू आलास, या दरीला पार करून आलास ना, त्या दरीत उडी घालायची का पलीकडे जायचा निर्णय तुझा होता. आता तू आलास इकडे, आता मी तुला पळवतो पुढे कसा पाहिजे तसा. ठीक आहे. त्यांच्या लिमिटमध्ये एवढंच असतं, रस्ता दाखवण्याचं काम ते करतात गुरु. तर असं सगळा हा जर्नी आहे. तर त्यामुळे जसं इथे सूर्याचं म्हटलं आहे तसा आत्मा आहे, उदासीन आहे, तो बिचारा बघत राहिलाय आणि तो काही करू नाही शकत. त्याला जर सूर्याची शक्ती मिळाली ज्ञानरूपानी
तर मात्र तो पॉवरफुल बलशाली होत जातो आणि मग बरोबर आपण चांगल्या मार्गाला म्हणजे डिसिपलशिपच्या पाथ पर्यंत जायचं जर्नी स्टार्ट होतो. डिसिपलशिपचा पाथ भयंकर कठीण आहे. त्याच्यातही पुढे अनेक जन्म जातात आपले. डिसिपलशिप म्हणजे शिष्यत्व. त्याच्यामध्ये पण बऱ्याच टेस्ट होतात, बरेच जन्म जातात आणि मग शेवटी आपण एंड पर्यंत वननेस पर्यंत पोहोचतो. खूप मोठा लंबा जर्नी आहे हा, अनंत करोड जन्मांचा. त्यामुळे शहाणं व्हायचं वेळेतच. तैसे न हो न हेतू वा कारण कर्म प्रकाशन करी आत्मा. कर्म प्रकाशन करतो, कारण नाही बनत कधी. प्रतिबिंब किंवा आरसा ही दोन्ही स्वयं होनी वीरश्रेष्ठा. आरशा माझारी न्याहाळीता देख होय प्रकाशिक दोहोंचाही. किंवा रविराज राहोनी अलिप्त दिन आणि रात दावी जैसा. तैसा न होनी कर्म आणि करता तया प्रकाशिता होय आत्मा. कर्म पण नाही बन आहे तो आणि करता पण तो नाहीये. आत्मा फक्त बाहेर न बघतोय, प्रकाश टाकतोय तुमच्या ह्याच्यावर. परी जो का देह अहंतेच्या मोहे देहची मी आहे ऐसे मानी. आणि आत्मरूपा संबंधी साचार गाढ अंधकार ज्याच्या ठाई चैतन्य ईश्वरा आणि परब्रह्मा दाखवी जो सीमा देहाचीच. आत्ताच मी सांगितलं की ते दोन उदाहरणं दिली, खूप सुंदर सुचली आणि मी दिली की तिथे आरडाओरडा करणारा पर्सनॅलिटी, लोअर इगो आणि तिथे आतमध्ये दडलेला, अंधकारात दडलेला आत्मरूप, अंधाराच्या कोठडीत बसलेलं, कारण त्याला प्रकाश नाही, अज्ञानाच्या कोठडीत बसलेला आहे ते जेलमध्ये आत्मा. त्याला प्रकाश नाही पोचून राहिला ज्ञानाचा. चैतन्य ईश्वरा आणि परब्रह्मा दाखवी जो सीमा देहाचीच. तयाच्या बुद्धीसी आत्मा करता ऐसे सर्वथैव दिसे सुनिश्चये. आता कधी दिसतो, जो प्रकाश पडला की बुद्धीतला आत्मा आहे करता असं निश्चय होतो. आत्मा करता कधी होतो, जेव्हा पर्सनॅलिटीचा जोर कमी होतो, तेव्हा आत्मा कर्म करणारा येतो पुढे. म्हणजे आत्मा डिसिजन घेतो की नाही, मी हे चांगलं कर्म करणार, मी अभ्यास करणार, मी वाईट गोष्टी करणार नाही, अशा पद्धतीने. अकर्ता मी आत्मा तस असे कर्मातीत सदा साक्षीभूत सर्व कर्मा. पण हे सगळं करत करते पण आत्म्याकडे येऊन सुद्धा पुन्हा तो कर्मातीत आहे, कारण त्याला माहिती आहे की आपण सुद्धा परमात्म्याचा अंश आहोत. त्यामुळे येणारी एनर्जी आणि फोर्स आणि आयडियाज तिथून येत आहेत. त्यामुळे मी पण करता नाही आणि मग तो साक्षीभूत होऊन पुन्हा कर्मातीत अवस्थेमध्येच स्थिर होतो. कळतंय का? थोडासा गुंतागुंतीचं बोलले मी आता इथे. जेव्हा प्रकाश मिळतो तेव्हा आत्मा कर्माच्या वर आरूढ होतो, निर्णय घेऊन कर्म करवतो. पण तरी पण ज्ञानाच्या आधारावर त्याला कळतं की मी अकर्ता आहे, कर्म करणारा पण मी नाही, कारण माझा जो एनर्जी फोर्स आहे तो परब्रह्म आहे आत्म्याचा. कारण तो त्याचा अंश आहे ना, सूर्य मेन, आपण किरण आहोत. तर मग आपल्याला ते रिअलायझेशन होतं आत्म्याला की अरे करते पण माझ्याकडे पण नाहीये, सगळी एनर्जी आणि बुद्धी तर तिथून येऊन राहिली, वरच्या एनर्जीकडनं येते. त्यामुळे पुन्हा तो कर्मातीत होतो आणि सदा साक्षीभूत सर्व कर्मा. पुन्हा तो साक्षी भावामध्ये आरूढ होऊन सुद्धा साक्षीभूत होऊन राहतो. असं ते डबल त्याचं इथे रोल सांगितलाय. आधी करते पण घेतो तो आरूढ होऊन आणि मग पुन्हा कर्मातीत होतो. हे सगळा अभ्यासाचा जर्नीतला अनुभव आहेत हे वेगळे वेगळे. जसं जसं ज्ञान पुढे पुढे सरकत जातं आपलं, जसा जसा प्रकाश दिव्य होत जातो आत्म्यावर पडणारा, तसे तसे चेंजेस त्याच्या रोल प्ले मध्ये येत जातात. ऐसी आपुली या स्वरूपाची वार्ता ना एकेच पार्था कधीही तो. म्हणून आमप आत्म्या लागी जाणं देहची मानवून राहिला तो. सूर्योदयी रात्र घुबडासी होय नवल ते काय असे येथे. आकाशीचा सूर्य दृष्टी लागीसाच पडला नाहीच जयाची या. तयासी जे बिंब सरोवरी भासे तोची सूर्य ऐसे वाटत असे. काय आहे ना, तुम्ही अनेकदा मी सांगितलंय, आता हा प्रवास आपला संपण्याच्या स्टेजवर आहे भगवद्गीतेचा.
मी पुन्हा पुन्हा सांगेन की सेल्फ एन्क्वायरी वर सिरियसली या. प्रत्येक उठणारी उर्मी, विचार किंवा थॉट किंवा जे काही असेल आतमध्ये भावना किंवा डिझायर्स म्हणजे इच्छा, प्रश्न करायला सुरुवात करा की ही डिमांड कोणाची आहे. सगळ्यात जास्त लवकर पोचण्याचा मार्ग आहे शुद्धतेकडे. कारण कारण याचं असं आहे की आयदर दुसरे ऑप्शन आहेत की प्राणायाम आहे आणि मेडिटेशन आणि ते सगळा अभ्यास आहे. म्हणजे तो शास्त्रशुद्ध अभ्यास आहे जो 6व्या अध्यायात इथे सांगितलेला आहे पूर्ण अष्टांग योगामध्ये. पण तो ना फार कठीण आहे आणि तो जेव्हा ते करण्याचा मी अनेकदा ही वाक्य बोलली आहे की तो करण्याचा अभ्यास करण्याचा ना जन्म वेगळा येतो आणि तिथे आपोआप ते आपल्याकडनं होतं पण करून घेतलं जातं. मग तिथे काही ती पुस्तकं चाळून ब्रिदिंग कसं करायचं ह्याचं टेक्निक काय त्याचं हे काही नसतं. तिथे आपोआप आतून उर्मी म्हणजे गायडन्स आतून येऊन इनर कॉन्शियसनेस मध्ये सोल कॉन्शियसनेस मध्ये आपल्या गायडन्स येऊन आपल्याकडनं ते करवून घेतलं जातं. प्राणायाम, आसनं आणि ध्यान ध्यान मेडिटेशन. त्यामुळे त्याच्या मागे पडू नका, प्युरिफिकेशनच्या मागे लागा. मग ते प्युरिफिकेशन कसं करायचं तर हा प्रश्न विचारणं अत्यंत सोपं टेक्निक मला वाटतं की माझी डिमांड आहे का आत्म्याची डिमांड आहे. मासा आधी म्हणायचं माझी म्हणजे देहाची, मग आत्म्याची आणि मग देहाची. हे डिफरन्स कळायला लागला की आपण स्वतःला आत्म्यावर शिफ्ट करायचं की हा मी आत्मा मागतोय का मी देह मागतोय. मी मी मागे एक सांगितलं होतं मला हे सगळं कॉलेजमध्ये असताना कळायचं नाही. म्हणजे आता हा डिफरन्स आता पुढे शब्दांचा खेळ हा नंतर कळला. पण मी गुरूंना माझ्याकडे ती पत्रांची उत्तरं पण आहेत त्यांनी पाठवलेली पत्र तर मी त्यांना पाठवली. तर मी त्यांना लिहायची की माझ्या आतमध्ये 2 लीना आहेत असं मी त्याला हे करायची म्हणजे वर्ड्स मध्ये असं मांडत होते की एक लीना मला कळतं की खूप चांगली गायडन्स देते, चांगलं सांगते, चांगलं सुचवते, चांगल्याला सपोर्ट करते. आणि दुसरी लीना आहे ना ती मला नाही वाटत ते चांगल्या क्वालिटीज आहेत. ती मला थोडीशी खट्याळ किंवा म्हणजे असं म्हणजे बॅड क्वालिटीज असलेली की नको करू नको म्हण असंच कर म्हणजे काड्या करणारी बिलकुलच. 2 वेगळे वेगळे आहेत असं मी स्वामींना लिहिलं होतं पत्रात. मला तेव्हा कळायचं नाही मी काय लिहिते पण मला ना खूप स्ट्रॉंगली द्वंद्व आतमध्ये जाणवायचं की अरे बापरे 2-2 आवाज माझ्या आतून यायचे लिटरली यायचे काही अगदी म्हणजे ट्रेन मधनं मी जाताना कॉलेजला जाताना पण असे थॉट 2-2 लिहिणं डबल डबल डायलॉग्स यायचे माझ्या आतनं. मला ते काही कळायचं नाही की हे काय चालू आहे आपल्यामध्ये आतमध्ये 2 आवाज काय येतात. तर मला आता ते कळतंय की त्याचे शब्दात जर मांडायचं म्हटलं तर देहबुद्धी म्हणजे जीवात्माची इनकार्नेटेड सोलची देहबुद्धी बोलत होती. पर्सनॅलिटीचा साऊंड होता तो आणि एक व्हॉइस होता सोलचा जो प्युअर स्टेट मध्ये होता. आणि मला ते कळत होतं की प्युअर स्टेटचा आवाज खूप स्ट्रॉंग आहे आणि ते ना चांगला गायडन्स आहे. मग मी त्यांना लिहिलं की मी ना मला असे 2 आवाज येतात आणि मी त्याच्यावर एक्सपेरिमेंट करून बघितलं तर चांगली लीना आहे तिचं ऐकलं ना की मला आनंद मिळतो, समाधान मिळतं, शांतता लाभते. पण आणि ही शोर करत राहते दुसरी लीना जी वाईट लीना आहे असं मी लिहायची त्यांना. वाईट लीना शोर करत राहते, त्रास देते, हट्ट करते. पण त्याच्यावर चांगली लीनाच डिसिजन घेते असं मी त्यांना लिहायची पत्र. 1-2 पत्र मी मला चांगली आठवत आहेत की मी त्यांना 1-2 पत्र अशी टाकली होती. त्यांना हसायला आलं असेल की काय चाललंय माझ्या आतमध्ये ते त्यांना बरोबर कळलं असेल. तर त्यांनी तसं काही मला लिहिलं नाही की एक आत्म्याचा आवाज आहे त्यांनी काही नाही. मी सांगितलं ना माझ्या गुरूंनी मला कधी काही असं शिकवलंच नाही. तर हो का बर वगैरे असं त्यांचं उत्तर आलं मला फक्त. तुझ्या आतमध्ये असे आवाज 2 येतात मला कळलं. ठीक आहे अशा टाईप मध्ये त्यांनी काय असं काही त्याचं क्लॅरिफिकेशन मला दिलं नाही. मी अभ्यासातनच मला त्याचे हळूहळू अर्थ कळले. तर तुमच्या आतमध्ये पण असे 2 आवाज निर्माण झाले पाहिजेत ही पहिली सुरुवात आहे. तर असे 2 आवाज आले की मग ते एक ना काय म्हणतो आपण टेस्टिंग सुरू होईल की कोण चांगलं बोलतंय कोण वाईट बोलतंय. आपलं सगळं असंच चालू राहिलं तर ना मग ती सुरुवात नाही आहे. आणि मग हे 2 आवाज यायला लागले की
आत्म्याचा आवाज कोणता हा कळायला लागेल आणि मग त्याला त्याची कास पकडली की प्युरिफिकेशनचा प्रोसेस खूप फास्ट होतो. कारण मग निगेटिव्ह एनर्जी आणि निगेटिव्ह हे जनरेटच होत नाही आपल्या आतमध्ये. त्यामुळे आपोआपच चक्रास प्युरिफाय होतात. आपल्या नाड्या ज्या आहेत, एनर्जी चॅनल्स, ते क्लीन व्हायला लागतात. कारण त्यांना घाण करणारी कर्म आपल्याकडनं घडत नाहीत, थॉट, स्पीच आणि ऍक्शन मधनं. तिन्ही मधनं आपल्याकडनं घडत नाहीत. कारण अवेअरनेस वाढलेला आहे आणि आत्म्याचा आवाज आपल्यातला वाढलेला आहे आणि ह्याचा अर्थ त्याचं लक्ष पण वाढलेलं आहे आपल्या थॉट, स्पीच आणि ऍक्शन कडे. कारण तो सतत आतनं आवाज उठवतोय. तर ही जी सुरुवात आहे ना, ह्यातनं इंटरनली क्लिन्सिंग प्रोसेस स्टार्ट होते. आणि ही प्रोसेस कुणीही बाहेरनं तुम्हाला शिकवणार नाही आणि कुणी कुठल्याही स्कूलनी आजपर्यंत, म्हणजे प्राणी काय म्हणते, स्पिरिच्युअल स्कूल्स मध्ये मला नाही वाटत की काही असं काही टीचिंग्स दिले जातात किंवा. कारण प्युरिफिकेशन सगळ्यात मोठा पार्ट आहे, सगळ्यात मोठा. काहीही उपयोग नाही चक्रा डेव्हलपमेंट करून, ऍक्टिव्हेशन करून, साधना करून, प्राणायाम करून आणि ध्यान करून. जर आतमध्ये अनंत जन्मांची घाण अडकली असेल तर त्याचा काहीही उपयोग होत नाही. त्यामुळे ह्या पद्धतीनं इंटरनल पॉवरफुल क्लिनिंग सुरू करा. दोन आवाज आपल्या आतमध्ये उठले पाहिजेत आणि देहबुद्धीचा आवाज दबला पाहिजे. ह्याच्या मागे आता लागा सगळेजण. म्हणजे अक्षरशः मी सांगते की याचा खूप खूप फायदा होईल, खूप जास्त फायदा होईल. असलेली घाण पण क्लीन व्हायला लागेल जेव्हा. कारण ह्या सगळ्या ह्याच्यात विवेक खूप पॉवरफुल होतो. आपल्यातली डिस्क्रिमिनेटिव्ह माइंड फॅकल्टी भयंकर शार्प होते, भयंकर शार्प होते. आणि त्याच्यामुळे इतकं जास्त असे हेर ठेवल्यासारखे आपल्या आतल्या सिस्टम मध्ये, असे पोलीस बसवल्यासारखी आपली आपली एंटायर सिस्टम काम करायला लागते. आणि असलेली घाण पण आपोआपच निघून जाते. म्हणजे आपल्यामध्ये ती टेंडन्सीजच उरत नाहीत. प्रोग्राम्स, प्रिव्हियस जुने प्रोग्राम वृत्तींचे आपल्यामध्ये राहत नाहीत. कारण अवेअरनेसनी बऱ्यापैकी क्लिन्सिंग होतं, बऱ्यापैकी चांगल्या लेवलपर्यंत. अकर्ता मी आत्मा असे कर्मातीत, सदा साक्षीभूत सर्व कर्मा. ऐसी आपुलिया स्वरूपाची वार्ता, नायकेच पार्था कधीही तो. म्हणून अमाप आत्म्या लागी जाणं, देहची मानोन राहिला तो. सूर्योदयी रात्र गुबडासी होय, नवल ते काय असे येथे. म्हणजे अगदी छोटीशी मला आठवती आहे. ट्रेन मधनं जाताना जर कोणी म्हातारी बाई आली, मी बसली आहे समजा सीटवर, तर आतल्या लगेचच, म्हणजे इतकं कॉन्स्टंट ते दोन लिनांचा आवाजाबद्दल बोलतीये की काही नको उठूस, तुला चांगली सीट मिळाली आहे, मेहनतीनं पकडली आहे, तू बसून राहा, तुला आरामाने तू प्रवास कर. असं एक लीना सांगायची. दुसरी लीना म्हणायची नाही, म्हातारी बाई उभी आहे, ती वृद्ध आहे, तिला जर दिलं ती धक्के खाते, हलतीये, तू तर तरुण आहेस, तू लहान आहेस, वयाने लहान आहेस, तू उठ आणि तिला जागा दे. हे असे दोन आवाज. नाही नाही, दुसरं बोलणं नाही नाही, अजिबात नाही उठायचं, तू बस. आपल्याला सिरियल मधनं असं दाखवतात बघा. सिरियल मूवी मधनं दोन कॅरेक्टर आतनं येऊन एकाच हिरोचे दोन हिरो बनवून संवाद करतात. पण ऍक्च्युली हे आतमध्ये असं आपल्या झालं पाहिजे सतत. फालतूचं विचारांचं चॅटिंग आतमध्ये चालू ठेवण्यापेक्षा, नाही नाही त्या चिंता आणि बकवास पूर्ण चुकीची पद्धतीनं, नाही नाही त्या गोष्टींवर विचार, वासनांचे विचार, त्यापेक्षा हा असा संवाद आतमध्ये सुरू झाला की म्हणजे खरंच खूप चेंजेस तुम्हाला जाणवतील. हा असा संवाद एक्झाम्पल म्हणून मी दिला की मला आतमध्ये असं, म्हणजे इतक्या बेसिक लेवलवर सुद्धा हे कॉन्व्हर्सेशन आतमधनं चालू असायचं. आणि शेवटी मी कृती करायची की मी उठले आणि त्या व्यक्तीला जागा दिली. दुसरी लीना जी वाह्यात आहे, जी मला गलत शिकवते, ती आपोआपच चुप्प बसते, कारण कृती झालेली आहे. आता तिला बोलायला त्या टॉपिकवर काहीही वाक्य उरत नाहीत. त्यामुळे ती आपोआप शांत. ह्या पद्धतीनं देहबुद्धीला आपण फिनिश करू शकतो, तिचा जोर कमी करू शकतो, तिची पॉवर कमी करू शकतो. चैतन्य ईश्वरा आणि परब्रह्मा दाखवी जो सीमा देहाचीच, तयाच्या बुद्धीसी आत्मा करता ऐसे, सर्वथैव दिसे सुनिश्चये. अकर्ता मी आत्मा असे कर्मातीत, सदा साक्षीभूत सर्व कर्मा.
ऐसी आपुलिया स्वरूपाची वार्ता ना ऐकेच पार्था कधीही तो. म्हणून अमाप आत्म्या लागी जाण देहची मानून राहिला तो. सूर्योदयी रात्र उघडासी होय नवल ते काय असो येथे. आकाशीचा सूर्य दृष्टी लागिसाच पडला नाहीच जयाची या. तयासी जे बिंब सरोवरी भासे तोची सूर्य ऐसे वाटतसे. आता पाण्यात पडलेलं बिंब खरा सूर्य म्हणजे काय की आपल्या आपल्या जीवात्मा जो इनकार्नेटेड सोल म्हणजे शरीराला लगटलेला आपल्या वासनांनी बरबटलेला आत्म्याचा एक पार्ट जीवात्मा म्हणतो आपण त्याला, जो पर्सनॅलिटीच्या बाजूनी बोलतो. म्हणजे आपल्या मनाला काय पाहिजे, इमोशन काय म्हणतायत, ह्याचं असंच वाटतंय, हे डिझायर्स आहेत, अशी इच्छा आहे, तशी इच्छा आहे, शरीर काहीतरी वेगळं म्हणतंय, त्यांचं जो ऐकत राहतो ते म्हणजे सूर्याचं पाण्यात पडलेलं बिंब, जे इल्युजनरी आहे, खोटं आहे, खरं नाहीये. आत्मा सूर्य हा खरा आणि जीवात्मा हा खोटा, कारण तो इल्युजनरी बेसिसवर आहे, इल्युजनवर आहे. सूर्य तो निर्माण झाला ऐसे मानी जायते भरोनी जळे जेव्हा. आणि वाऱ्या संगे हालता ते तोय कंप पावे सूर्य ऐसे बोले. आटता ते मग नष्ट झाला सूर्य बुद्धीचा निश्चय करी ऐसा. देह मेला की लोक म्हणणार गेला माणूस. म्हणजे आत्मा हा कॉन्सेप्टच नाही. त्या देहालाच कधी आत्मा म्हणणार, कधी देह म्हणणार आणि आपलं जगत राहणार. खऱ्या सूर्याला, खऱ्या आत्म्याला बघायलाच जायचं नाही, अशी अवस्था आहे. जोवरी न जागे व्हावे निद्रेतून तोवरी ते स्वप्न सत्य वाटे. तोवरी जोवरी न जागे व्हावे निद्रेतून तोवरी ते स्वप्न सत्य वाटे. जोवरी रज्जूचे नाही झाले भान सर्प तो म्हणून वाटे भय. ना तरी विकार काविळीचा डोळा तोवरी पिवळा दिसे चंद्र. म्हणजे काय, जोपर्यंत आपल्याला सत्य कळत नाही ना, खरी गोष्ट कळत नाही ना, तोपर्यंत आपण भ्रमात जगत असतो. मग आपल्याला देह छान वाटतो, आपल्याला ही दुनिया, मग माझी मुलं, माझा नवरा, माझं प्रपंच, माझं घरातल्या वस्तू, माझं हे, माझं ते, माझी गाडी, माझी नोकरी, माझा पैसा, हे सगळं माझं 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 दिसत राहतं. स्वप्नामध्ये मस्त रमलेले असते सगळी दुनिया. पण जेव्हा जागृती येते तेव्हा कळतं की हे सगळं इल्युजनरी आहे, हे सगळं खोटं आहे. हे खोटं म्हणजे असं खोटं नाहीये, हे नष्ट होणार आहे. आत्मा नष्ट होत नाही, तो कंटिन्युअस जर्नीवर आहे आणि तो वापस जाणार आहे. तो कंटिन्युअस, तो रिअल आहे आणि आपल्याला दिसतंय ते स्वप्न का म्हटलंय, कारण ते नष्ट होणार आहे, सगळं नष्ट होणार आहे. आता बघा तिथे युद्ध चालू आहे, त्याच घरांमध्ये इतक्या सुंदर सुंदर टॉवर्स त्या इस्रायल आणि ह्याच्यामध्ये किंवा रशिया आणि ते युक्रेनमध्ये इतकी छान लोक राहत असतील, एसी बीसी लावलेले, सगळं कुटुंब आनंद जगत असतील आनंदानी. आज पहा काय खंडहर झालाय त्या जागेचं, झालं ना नष्ट. म्हणजे मग तिथे जे जगले ते स्वप्न रूप झालं सगळं. आज तिथले पता नाही त्या घरांमधले लोक किती जिवंत आहेत, किती एकत्र आहेत, किती आनंदात आहेत, काय स्थितीत आहेत, कसं कळावं. अशी खरी तर स्थिती आहे. घर बांधलं, हवेतलं घर, बिल्डिंग मधलं घर, टॉवर मधल्या घराला मी हवेतलं घर म्हणते. माझा कॉन्सेप्ट असा आहे, कारण जमिनीवर नाहीये. जमिनीवर बंगला आहे त्यांनी तरी म्हणू शकतो की ह्या जागेत या चौकोनात माझं घर होतं, असं सांगू शकतो. बिल्डिंग मधल्या घराला कसं सांगणार का या या इतक्या उंचीवर माझं घर होतं. जमीन दोस्त होईल तेव्हा त्याचं काय, कुठे दाखवणार आपण आपलं घर कुठे होतं, हवेत होतं असं म्हणावं लागेल. ते हवेतलं घर, टॉवर मधलं, हाय राईज म्हणून आपण करोडची किंमत देऊन आपण घर खरेदी करतो. हाय राईज टॉवर, उलटी जास्त किंमत म्हणे, जेवढं हवेत तेवढी किंमत जास्त. काय मजेदार दुनिया आहे. मला तर खूप गमती जमती वाटतात ह्या सगळ्या. सगळं स्वप्नवत आहे, स्वप्नवत आहे. आणि ह्याचं खूप सुंदर हे ना, योग वसिष्ठामध्ये त्यांनी जास्त डिटेलमध्ये त्याला समजावून सांगितलेलं आहे त्या कथांमधनं.
तर असं सगळं ते निद्रेतनं जागं झालं की मग कळतं, अरे बापरे, आपण आत्मा आहोत. मग ना घर आहे, मग दार आहे, मग तिथं काहीच जाणार नाही, हे अशी जागृती होते. अरे मग मुलं इथेच राहणार, मग हे घर इथेच राहणार, मग पैसे आपण कमवले ते पण इथेच घरातच राहणार, आपल्याला तर जायचंय. आणि आत्मा निघून जाणार, पुन्हा देह इथेच राहणार. असं सगळा गोंधळ रियालिटी चेक एकदा झाल्यानंतर सत्य कळतं. रज्जूचे नाही झाले भान, नाही झाले भान, सर्प तो म्हणून वाटे भय. जोपर्यंत तो दोरा, रज्जू म्हणजे दोरखंड आहे, हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत तो असा अंधारात पडलेला असेल विटोळा घालून, तर तो नाग आहे, सर्प आहे असं वाटेल. पण लाईट ऑन केल्यावर अरे हे काय दोरखंड आहे वाटतं, असं. मग त्याचं लाईट 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 महत्वाचं. लाईट इज नॉलेज, ज्ञान. ज्ञान पडल्यानंतर रियालिटी चेक होत, रियालिटी कळते. ना तरी विकार काविळीचा डोळा, तो वरी पिवळा दिसे चंद्र. रोगाने डोळा का पिवळा पडलाय, तोपर्यंत त्याला पिवळा चंद्र दिसणार नाही. काय एक्झाम्पलच. बुलोनिया धाव न घेती का मृग, देखोनिया चांग मृग जळ. तैसे शास्त्र आणि गुरु ते नेणोन, जगे जो जीवन मूढतेचे. शास्त्र आणि गुरुला न पाहता, न ढूंढता, न त्याचा अनुभव घेता, न त्याला शोधता जो जीवन जगतो तो मूर्ख आहे असं म्हणलंय. मूर्खतेचं जीवन जगतो असं म्हटलंय चक्क. आरोपी तो आत्म्या ठाई देहधर्मा, देहासीचा आत्मा मानोनिया. आरोपी तो आत्म्या ठाई देहधर्मा, देहाला आत्मा मानून आरोपी म्हणजे कुठे गेला शब्द, हा, आरोप करतो आपण आत्म्या ठाई. आत्म्याला आपण आरोप करतो आणि देहाला आत्मा मानून जगतो, देहाला सर्वस्व मानून जगतो, जबकि सगळं सर्वस्व आपला आत्मा आहे. आपलं आपलं काय म्हणतो आपण, ओळख ती आत्मा आहे. आणि आत्मा म्हणजे सूर्य आहे. मला हे नाही जमत, मला ते नाही बाई जमत, हे असं काही रडावडायचं नाही. त्याचं काही, त्या आत्म्याला काही कपॅसिटी नावाची चीज आउट ऑफ, काय म्हणतात ना, स्काय इज द लिमिट, हा असं एक सेंटेन्स आहे ना. तर सूर्याला काही लिमिट आहे का, काय साईज आहे त्याचा, कसला प्रचंड पॉवरफुल आहे तो. तसा आत्मा आहे. मला हे नाही, मला ते नाही, म्हणजे तुम्ही कोणाबद्दल, मला म्हणजे कोणाबद्दल, तुम्ही शरीराबद्दल. त्याला त्याला जेवढी अक्कल आहे, त्याचा ब्रेन जेवढा डेव्हलप झाला तेवढाच त्याची धाव आहे. पण आत्म्याला तसं नाही आहे. आत्म्याला अनंत जन्मांचं नॉलेज आहे, कारण तो एन्शंट सोल आहे, पुरातन आहे, अनंत काळापासून अनुभव घेत आलाय, त्याच्याकडे खूप अनुभव आहे. त्यामुळे मला नाही बी हे, मला नाही बी ते करायचंच नाहीये. असं जेव्हा आपण दोन आपल्यातले कॅरेक्टर्स संवाद करायला लागतात, तेव्हा हे सगळं जागृत व्हायला लागतं. जेव्हा एक आतला आवाज येईल की नाही ग, तुला नाही जमणार आहे, नको करू. दुसरा आवाज सांगेल, का नाही जमणार, तुला हे सगळं माहिती आहे, बिंदास कर. अशा पद्धतीनं आत्म्याच्या पॉवर्स जाग्या होतात. आणि म्हणून सांगते की दोन आवाजातनं निर्माण व्हायलाच पाहिजे. तर त्याचे खूप जास्त बेनिफिट आहेत, खूप जास्त. मेघ धावे परी चंद्र धावे ऐसे, साच वाटे जैसे जंबुकाते. असो अज्ञानी तो देहासीचा आत्मा, ऐसे विरोत्तमा मानोनिया. कर्माची या वज्रगाठीने बांधिला, देही अडकला मूढपणे. कर्म कर्म बांधून ठेवतो. आपण जे कर्म करतो ते, म्हणून रामाने आधीच महादेवांना विवाह करताना ती पत्नीचं ते कार्यच समर्पित करून टाकलं की उगीच मोहात अडकायला नको, या कुठल्याही कर्मात अडकायला नको. जसे ते रामाच्या अवतार स्वरूपात धारण केलं त्यांनी, एकही कर्म त्यांनी स्वतःवर घेतलं नाही. मग आपण का घ्यावं. रामासारखा एक इतका सुंदर आपल्याला अभ्यास देऊन गेलेलं शक्ती स्वरूप प्रकट होऊन गेलेलं आहे. आणि त्याची आपण पूजा, आणि आपण पूजा करतो आणि त्यांना मानतो. किंवा कृष्णाने पण, तर आपण असं का वागावं. जेव्हा आपण रामाची पूजा करतो, गणपतीची करतो, देव्यांची करतो, आपण शक्ती स्वरूपाला का नाही जाणत. आपण या लिमिटेड बॉडीवर का इतके निर्भर आहोत, हा प्रश्न विचारण्यासारखा आहे स्वतःला. कर्माची या वज्रगाठीने बांधिला, देही अडकला मूढपणे. आणि त्याला गाठी आपल्याला अडकवण्याचं काम कर्म करतं. म्हणून त्या कर्माला समर्पित करा.
निष्काम करा त्याला. कुठली कामना ठेवून कर्म करू नका. इच्छा ठेवून, वासना ठेवून, अपेक्षा ठेवून कर्म करू नका. नलिका यंत्री राघू येऊनी बैसला सर्वथा मोकळा असोनीही. बद्ध झालो ऐसे मानोनी बापुडा सोडी न चवडा पाऊलांचा. नलिका, जो राघू म्हणजे पोपट. पोपट आपल्या पिंजऱ्यात असतो किंवा फांदीवर असतो. तो पिंजऱ्यातला पोपट नळीला पकडून बसलेला असतो, त्यातल्या आतमधल्या ह्याला एक असतं त्याला लटकायला ठेवलेलं. नाही तर फांदीवर बसलेला तो फांदी धरून बसतो. पण त्याने पायानी पकडली आहे ना ती, त्याच्याकडे विंग्स आहेत, त्याच्याकडे पंख आहेत उडायला. पण तो जर म्हणाला की अरे बापरे, अडकलो अडकलो, मेलो मेलो, असं करून तर आपण म्हणू अरे बावळटा, तुझ्याकडे पंख आहेत ना, मग उड ना आणि सोड पाय. तसं आपण आपल्या सगळ्याला असे गच्च धरून बसतो, हातानी पायानी कर्माच्या रूपाने मनानी बांधून टाकतो स्वतःला. ही माझी मुलं, हा माझा पैसा, हा माझं घर, ही माझी प्रॉपर्टी, हे माझं करतेपण, माझी नोकरी, माझं पोझिशन, मी एवढं केलं, मी तेवढं केलं, मी एवढ्यांना शहाणं बनवलं, मी तेवढ्यांना ज्ञान दिलं. असं काहीही करायचं नाही. हे सगळ्या नळ्यांना सोडून द्यायचं आणि मस्त फ्री राहायचं. आत्मा फ्री आहे, आत्म्याला बंधन नाही, आत्मा मोकळा आहे. आत्मा कुठेही जाऊ शकतो, आत्मा स्वैर संचार करू शकतो. आत्मा बांधला जात नाही. पण ज्या क्षणाला आपण सगळ्याला धरून गच्च बसू आपल्या हातांमध्ये, वासनांच्या इंद्रियांच्या पकडीमध्ये, आपण बांधले जाणार आहोत. मग तिथे आपण ओरडू शकत नाही की मी बांधलो गेलो. बद्ध, बद्ध आणि किंवा मुक्ती, मुक्तीचा कॉन्सेप्ट. मला मुक्ती पाहिजे, मला मुक्ती पाहिजे. अरे तू मुक्तच आहेस. तू आत्मा आहेस तर तू मुक्त आहेस. तू शरीर आहेस तर तू बनलेला आहेस, बांधलेला आहेस, बद्ध आहेस. मग तुला कोणी नाही सोडवू शकत. घरात अगदी ते म्हातारे झालेले लोक अगदी डायलॉग असतो, कधी एकदा मुक्त होते यातनं, कधी एकदा यातनं बाहेर पडते. कधी काय बाहेर पडते, आत्मा कधी बाहेर पडलेलाच आहे ऑलरेडी. आत्मा, आपला आत्मा मुक्त आहे, तो कशाने बांधलेला नाहीये. कारण करते पण बांधतं त्याला. मी केलं हे आपल्याला बांधून ठेवतं आणि म्हणून त्यातनं बाहेर यायचं. आणि आपण मग मुक्तच आहोत. आपल्याला काही वेगळं आणखीन मुक्त होऊन पळायची कुठे जरूरत नाहीये. संन्यास वन्यास घ्यायची तर अजिबातच जरूरत नाही. आपण मोकळे आहोत. आपण प्रपंचात प्रपंचात राहूनही आपण आपला आत्म्याने अत्यंत आनंद उपभोगू शकतो. बद्ध नाही होत, आपण बांधलेले नाही होत. बद्ध झालो ऐसे मानोनी बापुडा सोडी ना चवडा पावलांचा. आतूनच समजून चाललाय तो पोपट की मी बांधला गेलो. जसं माणसं असतात की मी प्रपंचात बांधलं गेलंय, मला ना काही साधना करता येते ना, मला काही परमार्थ होतोय माझा, मला संसारच करावा लागतोय. मी एवढे म्हातारे झालो, एवढे वर्ष झाली, एवढे वर्षाचा संसार झाला, इतकं झालं तितकं झालं. आता मुलांचं बघितलं, आता नातवंडांचं बघा, आता त्यांच्या नातवंडांचं बघा. अरे कोणी सांगितलं बघायला? तुम्ही मोकळेच आहात. तैसे नित्य सिद्ध शुद्ध आत्मरूपी कर्म जो आरोपी प्रकृतीचे. तया कर्म बंध तुटे ना किरीटी जरी कोटी कोटी कल्प गेले. अनंत जन्म झाले तरी मग काही त्या कर्मबंधनातून सुटका होणार नाही, जर हे टॅक्टिस माहिती नसतील तर. आत्मरूप जर ओळखता नाही आलं, आतमधनं मी हा आवाज आलेला नाहीये, तर आपल्याला कर्मबंधनातनं कोणाचा बाप नाही सोडवू शकत. गुरु तर काय चीज आहे, कोणी नाही सोडवू शकत. मगाशीच सांगितलं, जोपर्यंत त्या आत्म्यापर्यंत प्रकाश नाही पोचत तो नाही मोकळा होऊ शकत. अजिबात नाही. दुसरा कोणीही कोणालाही वाचवत नाही, देवही वाचवत नाही. स्वतःच स्वतःला वाचवायचं आहे. फॅन्टास्टिक दुनिया बनवली आहे ते गॉडने. काही स्वतःकडे घेतलेलं नाही त्यांनी. वाटोळ गेलं तुमचं तुम्हीच केलं, चांगलं केलं तुमचं तुम्हीच करताय. तो बाहेर आहे, अकर्ता आहे तो. तसंच आपणही त्याच फॉलो करायचं. गुरुलाच फॉलो करायचं आपण. आपला गुरु कोण आहे? परमात्मा. त्याला फॉलो करायचं. आपणही अकर्ता बना. तया कर्मबंध तुटे ना किरीटी जरी कोटी कोटी कल्प गेले. आता वडवाग्नी असोनी सागरी उदक न करी स्पर्श तया. तेवी कर्मा माझी असोनी अर्जुना जया ते स्पर्शेना कर्मबंध. करोनी कर्मे अलिप्त जो पूर्ण तयाचे लक्षण सांगू एक. म्हणून चरित्र वाचायची. गुरुंनी कसं
पादक्रमण केलेलं आहे, चालले कसे आहेत ते या मार्गावरनं, गुरूंची थॉट प्रोसेस काय होती, गुरु कसे निर्णय घेत होते, संत कसे निर्णय घेत होते, संत कसं सगळं बघत होते सगळ्या संसाराकडे, जगाकडे, त्यांचा अंतर्दृष्टिकोन काय होता. आता फार कमी, आता एक आहे की आता परवाच मी कोणाशी तरी बोलताना मला आठवतंय, कोणाशी बोलत होते ते नाही आठवत आहे, पण संदर्भ आठवतोय की आता तुकाराम महाराज किंवा गोरा कुंभार किंवा आपले संत आहेत सगळे, त्यांनी त्यांची कहाणी काही त्यांनी नाही ना लिहिली, त्यांची चरित्र त्यांनी नाही लिहिली. जे कथा लिहिणारे लोक आहेत त्यांनी रंगवून रंगवून त्या कथा लिहिलेल्या आहेत. त्यामुळे आपण डायरेक्ट त्याच्यावर जायचं नाही. पण आता जेव्हा आपल्याला घटनाक्रम माहितीये की बाबा त्यांना शिवाजी महाराजांनी नजराणा पाठवला आणि सोनं नाणं सगळं खूप काय काय आलं, त्यांच्याकडे कपडे वगैरे सगळं आलं, त्यांनी ते देऊन टाकलं. मग अंतर्स्थिती काय असेल ह्याचा ठाव घ्यायचा. आणि मी अजून एक तुम्हाला सांगते, ज्या वेळेला आपण असं ते कनेक्ट करतो ना त्या डिव्हाइन एनर्जीशी, म्हणजे आता तुकाराम महाराज, तुकाराम गाथा वाचताना जर मी त्यांना कनेक्ट व्हायचा प्रयत्न केला इंटरनली, आतूनच, ते काही ध्यान बिन लावायची आणि काही काही विशेष प्रोसिजर वगैरे मी नाही सांगत आहे, वाचताना किंवा 2 मिनिटं विचार आला त्यांचा, तर आपण जर डोळे बंद करून जस्ट त्यांच्या एनर्जीशी कनेक्ट करायचा प्रयत्न केला तर आपल्याला नक्की त्यांच्या आतमध्ये काय चालू असेल याचा गायडन्स डेफिनेटली येऊ शकतो. कारण ती ओपन एनर्जी आहे आणि तो लाईफ फोर्स आहे. म्हणजे सोल हा एक कॉमन सोलचा आपण पार्ट आहोत. आता मी काहीतरी वेगळं बोलते, कॉस्मिक परब्रह्मांच्या आतमध्येच आपण सगळे आहोत. तर त्यामुळे आपण अशा संतांच्या एनर्जीशी आपण कनेक्ट करू शकतो. तर आपण त्यांच्या मनाचा ठाव घेण्याचा विचार, त्यांची अंतस्थिती कशी असेल, त्यांनी कसं डिसिजन मेकिंग केलं असेल, डिसिजन घेताना त्यांनी काय विचार केला असेल, ते रिटर्न केलं त्यांनी, ते त्यांचा नजराणा आलेला वापस केला, मग त्यांची अंतस्थिती काय असेल, त्यांनी कसा निर्णय घेतला असेल, त्याचा आधार काय असेल, मग त्यांनी आपल्या फॅमिलीला काय समजावलं असेल, मुलांशी काय संवाद केला असेल. आता ते जी पुस्तकं आहेत ती लिहिलेली आहेत आणि खरी चरित्र असतात ती वेगळी. आता जे नवीन आहेत त्यांनी आपली आपली चरित्र स्वतः लिहिली. फॉर एक्झाम्पल श्री एमनी स्वतः लिहिलेलं आहे किंवा बाकीचे अजून काही संत आहेत नंतर झालेले, त्यांनी स्वतःची हे लिहिलेली आहे. किंवा रमण महर्षींची आपण बरीच हे आहेत पुस्तकं, तर ते त्यांनी कम्युनिकेट करून ते लोकांनी लिहिलेलं आहे. किंवा निसर्गदत्त महाराजांचं चरित्र आहे, तर ती तर आपल्याला माहिती आहे, ती त्यांनी स्वतः लिहिलेली आहे. त्यामुळे आपल्याला त्यांचं अंडरस्टँडिंग लेवल आणि आतली संवाद, किंवा लाहिडी महाशयांचं पण त्यांच्या डायरीला घेऊन नातवानी त्यांच्या लिहिलेलं आहे, तर त्या डायरीमध्ये त्यांनी बरंच काय काय लिखाण करून ठेवलं होतं, त्याला घेऊन त्यांनी ते पुस्तक बनवलंय लाहिरी महाशयांचं. तर तिथे आपल्याला माहितीये की ती व्यक्ती, तो संत कसा विचार करत होता. पण जे आपले जुने संत होऊन गेले विठ्ठलाचे भक्त, ते कसे करत होते, तर हे तर आपल्याला थोडस त्याला एनर्जीशी कनेक्ट करून त्या बेसिसवर जाऊन विचार करावा लागेल आणि मग ते अंडरस्टँड करावं लागेल की ते कसे याच्यातनं जात होते. आपल्याला त्यांचं ढोबळ चरित्र माहितीये आणि एकदम कॉमन ज्या फेमस घटना होत्या त्याच फक्त टाकून ती चरित्र बनवलेली आहेत. मध्ये असं त्यांनी आपलं कौशल्य वापरून ती कथा रंगवलेली असते. चरित्र लिहिणाऱ्यांनी, म्हणजे जी संतांची चरित्र ज्यांनी लिहिलेली आहेत त्यांच्याबद्दल मी बोलते, ते त्यांचं कौशल्य आहे, बुद्धीचं आणि ह्याचं क्रिएटिव्हिटी आहे. तर त्यामुळे असं जर कनेक्ट केलं तर आपल्याला गायडन्स येतो की ती थॉट प्रोसेस आतनं काय पाहिजे, निर्णय कशाच्या बेसिसवर घेतला पाहिजे. आरोपी तो आत्म्या ठाई देहधर्मा, देहासीचा आत्मा मानोनिया. वेग धावे परी चंद्र धावे ऐसे, साच वाटे जैसे जंबुकाते. असो अज्ञानी तो देहासीचा आत्मा, ऐसे विरोत्तमा मानोनिया. कर्माची या वज्रगाठीने बांधिला, देही अडकला मूढपणे. नलिका यंत्री रागू योनी बैसला, सर्वथा मोकळा असोनीही. बद्ध झालो ऐसे मानोनी बापुडा, सोडीना चवडा पाऊलांचा. तैसे नित्य सिद्ध शुद्ध आत्मरूपी, कर्म जो आरोपी प्रकृतीचे.
तया कर्मबंध तुटे ना किरीटी, जरी कोटी कोटी कल्प गेले. आता वडवाग्नी असोनी सागरी, उदक न करी स्पर्शतया, तेवी कर्मा माझी असोनी अर्जुना, जया ते स्पर्शेन कर्मबंध. करोनी या कर्मे अलिप्त जो पूर्ण, दयाचे लक्षण सांगो एकास. आता असा अलिप्त कोण आहे? तर आत्मा आहे. शोधिता ती दीपे, जैसी होय प्राप्त, वस्तू अंधारात सांडली जे. तैसे आपुलेचा लाभे मुक्तपण, मुक्ताचे वर्णन करू जाता. मुक्त कसा? बद्ध नाही तो मुक्त. मग असा कोण आहे? आत्मा. किंवा जैसा स्वच्छ करोनी दर्पण, आपुले दर्शन घ्यावे त्यात. ना तरी लवण जळी मिसळोन, जळची होऊन राहे जैसे. तरी किंवा प्रतिबिंब मागे परतोन, बिंबाचे दर्शन घेई जेव्हा. तेव्हा राहे मूळ बिंबची होऊन, पाहणे सांडून जैशा रीती. तैसा हारपला निज आत्मभाव, घ्यावा त्याचा ठाव ऐसे वाटे. तरी संत स्थिती आणि त्या ध्यानात, येई तो शोधित आपणासी. म्हणून संतांचे करावे स्तवन, ऐकावे वर्णन तयाचेची. अरे बापरे, आत्ताच तर मी बोलले की संतांची प्रवचन आणि चरित्र वाचा, त्यांचं कसं आहे ते वाचा, पहा. तरी संत स्थिती आणि त्या ध्यानात, येई तो शोधित आपणासी. म्हणून संतांचे करावे स्तवन, ऐकावे वर्णन तयांचेची. त्यांच्या जीवनाचा अभ्यास करून आपल्याला बऱ्याच गोष्टी कळतात. चर्मचक्षुची या चर्मे लिप्त नोहे, धनंजया पाहे दृष्टी जैसी. तैसा शुभाशुभ कर्मी जो अलिप्त, सदा उपाधित विवरोनी. चर्मचक्षुची या चर्मे लिप्त नोहे, धनंजया पाहे दृष्टी जैसी. आता चर्मचक्षु आपण म्हणतो चामड्याचे डोळे, म्हणजे आपले डोळे जे आहेत ते फिजिकल, त्याला त्याच्यामध्ये दृष्टी हे काही चामड्याचा पार्ट नाहीये ना. दृष्टी ही एक ऊर्जा किंवा शक्ती आहे. ऊर्जा नाही, शक्ती स्वरूपात आहे. आपल्याला दिसण्याची जी आहे ती दृष्टी जी आहे ती शक्ती स्वरूप आहे. तैसा शुभाशुभ कर्मी जो अलिप्त, सदा उपादित वावरोनी. तया मुक्तात्म्याचे लक्षण ते ऐक, तुझ संयुक्तिक सांगू आता. यस्य नाहंकृतो भावो, बुद्धिर्यस्य न लिप्यते, हत्वापि स इमान् लोकान् हंती न निबध्यते. होता जो भोगीत विश्वरूपी स्वप्न, निद्रेत राहोन अविद्येच्या. तया मायाबद्ध अनादि जीवाते, जेव्हा गुरुनाथे जागे केले. गुरु जेव्हा येतात जीवनामध्ये, तेव्हा अविद्येमध्ये अज्ञानाच्या निद्रेत झोपून राहिलेला आत्मा जागा होतो. तत्वमसी मंत्र सांगितला कानी, मस्तकी ठेवोनी कृपाहस्त. तेव्हा विश्वरूप स्वप्ना ते सांडोन, माया निद्रित नो उठोनिया. तत्वमसी तोच आहे मी तोच आहे, किंवा तो मी आहे, हे जे काय आहे ते तत्व, ते मीच आहे. परब्रह्म तत्व मी आहे, हे सांगितलं जातं गुरूंकडनं. कृपादृष्टी ठेवून, कृपाहस्त ठेवून. तेव्हा विश्वरूप स्वप्ना ते सांडून, माया निद्रेतून उठोनिया. अद्वयानंदात तन्मय तो झाला, निज स्वरूपाला ओळखोनी. स्वतः तो आत्मा जागृत होतो जेव्हा गुरूंची कृपा होते. आणि मगाशी मी तेच सांगितलं की गुरु कृपा करतात, पण मध्ये मध्ये ना फ्री विलचे चॅलेंजेस येतात. ते पटापट नीट उचलावे लागतात. तर ते पूर्वज पुण्याईनं उचलले की परत गुरु वापस आपल्या लाईफ मध्ये येतात. असं मध्ये मध्ये ते गायब होतात. मध्ये मध्ये टेस्ट घेतात आपली, तुम्ही काय चूज करताय, विवेक वापरताय का, प्रॉपर ऑप्शन्स चूज करताय का. ते मध्ये मध्ये टेस्ट घ्यावी लागते ना. ग्रँटेड नाही घेत ते डिसिपलला, कारण डिसिपल कधी सटकू शकतो. कित्येकदा असं झालेलं आहे. म्हणजे मी माझ्या वाचनात असं आलं, हा मी सांगते. वाचनात एकदा असं आलं होतं माझ्या, की जेव्हा आता आपल्याला सगळ्यांना गुरु आहेत, आता सध्या ते नाही आहेत, काहींच्या समोर नाही आहेत. माझेही गुरु माझ्या समोर नाहीच आहेत. एकदा लाईफ मध्ये येऊन शिकवून गेले सगळं ते. आता ते वरून कुठून तरी दृश्य अदृश्य स्वरूपात मला बघताय. जर ते गेल्यानंतर मी पुन्हा रमले सामान्यांसारखी जीवनामध्ये, रडारड करत बसले, डोकं फोडत बसले, चिंता करत बसले, फालतू गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व्ह होत राहिले, जर पटकन बाहेर नाही आले असते तिथनं,
तर ती जी निगेटिव्ह एनर्जी ज्याच्यामध्ये आपण स्विम करत राहतो, पोहत राहतो सदा सर्व काळ बावळटासारखे, ती एनर्जी त्यांना डॅमेज करायला लागते. कदाचित मी बहुतेक तुम्हाला सांगितलंय असं वाटतंय मला. तर ती एनर्जी त्यांना, पाईपलाईन असते ना, कारण जशी नाळ आहे जन्माला घातलेल्या मुलाला, नाळ जेव्हा पोटात असताना जी फिजिकल नाळ आहे ती जन्माला येतो तेव्हा ती काढतात डॉक्टर्स, राईट? त्याला सेपरेट करतात बेबीला मदरपासनं. पण तुम्हाला माहितीये इद्रिक, इद्रिक म्हणजे ऍस्ट्रल मधली नाळ आई आणि मुलाची जोडलेली असते. ती डिस्कनेक्ट तेव्हा होते जेव्हा दोन पैकी एक कोणतरी जग सोडून जातं. तर त्यामुळे मातेशी नाळ जुळलेलीच आहे, ती डिस्कनेक्ट नाही होऊ शकत. आणि तसंच हे तर फिजिकल रिलेशन मधल्या मातेच बरोबर झालं, जन्म देणाऱ्या माते बरोबर झालं, फिजिकल बॉडीची फिजिकल माता. पण आत्म्याची गुरुतत्व ही माता आहे. तर गुरुतत्वाशी आपली नाळ जोडलेली आहे. आणि त्या नाळेच्या मार्फत आपल्याला जेव्हा गुरु समोर नसतात तेव्हा ते आपलं पोषण करत असतात. म्हणजे ती कॉर्ड आहे, कॉर्ड अशी जुडलेली आहे आपली आणि गुरूंची. आता जेव्हा ती जुडलेली आहे, तर मी जर पॉइझनस ऍक्टिव्हिटी करत राहिले जमिनीवर मूर्खासारखी, रमत राहिले, चाहे आधी दिले असतील त्यांनी टीचिंग्स, किंवा आधी काय हे असं कृपाहस्त वगैरे काही जर ठेवला असेल आणि सगळं करून जर ते देह सोडून निघून गेले वरच्या प्लेनवर फिजिकल मधनं, आणि मी मात्र इथे उद्योग करत बसले आणि घाणीत बसायला लागले, तर त्या नाळेच्या मार्फत मी जनरेट केलेली एनर्जी पॉइझन त्यांच्यापर्यंत जाऊन पोचू शकतं, पोचायला लागतं इनफॅक्ट. जर अत्यंत वाह्यात आपण बिहेवियर करत राहिलो तर. वाह्यात म्हणजे अगदी दारुडे वगैरे नाही बोलत आहे मी. आपण जे करतोय ते रमतो तो वाह्यातपणाच आहे एका दृष्टीने, त्यांच्या दृष्टीने हं. तर त्यामुळे जर मी असा वेडेपणा करत राहिले तर माझी एनर्जी त्यांच्यापर्यंत जायला लागल्यानंतर ते काही काळासाठी आपल्याला डिस्कनेक्ट करतात, डिस्कनेक्ट करतात टेम्पररी बेसिसवर. आणि ते आपल्याशी संपर्क करत नाहीत, आपल्यापासून दूर जातात, बघत असतात आपल्याला पण आपल्या कॉन्टॅक्ट मध्ये राहत नाहीत ते. किंवा आपल्याला मेसेज विसेज काही येत नाही, किंवा आपल्याला काही काही पूर्ण म्हणजे आपण नुसतं सांगण्यासाठी आपल्याला गुरु राहतात, हो माझे गुरु आहेत, पण ते ना फिजिकली नाही इमोशनली ना मेंटली आपल्याला कॉन्टॅक्ट करतात, कुठल्याही लेवलवर कॉन्टॅक्ट करत नाहीत, ते ऑब्झर्व करत राहतात. आता या डिस्कनेक्ट झालेल्या सिच्युएशन मध्ये जर माझ्या अवेअरनेसनी मला जाग केलं नाही की अरे बापरे तू काहीतरी गडबड करते, हा तर तुला जाणवून नाही राहिलं गुरु तुझ्या पाठीशी आहेत, तू हे ह्यातनं बाहेर आहे बरं, असं जर माझ्या अंतस्थ आवाजाने मला जागृत नाही केलं आणि मी जर जागी नाही झाले आणि मी पटकन कव्हर अप नाही म्हणजे रिकव्हर नाही केलं स्वतःला, आणि रिकव्हरी झाल्यानंतर एका पर्टिक्युलर रिकव्हरी स्टेज पर्यंत जोपर्यंत मी पोहोचत नाही तोपर्यंत मलाच माझी फाईट द्यावी लागते ह्यातनं सगळ्यातनं बाहेर यायला. पुन्हा एकदा मी एका सर्टन प्लेन पर्यंत चांगल्या लेवलवर रिकव्हरी केली स्वतःची, पुन्हा ते कनेक्ट करतात त्यांची कॉर्ड आपल्याशी. म्हणजे ती काय म्हणतो आपण, असा एक त्यांनी लेयर एक क्रिएट केलेला असतो डिस्कनेक्ट करण्यासाठी. ती काय डिस्कनेक्ट म्हणजे तशी कात्रीने कापलेली नसते, पण एका एक मध्ये अशी वॉल टाकून देतात जेणेकरून त्यांना प्रॉब्लेम नको व्हायला. आणि जर आपण रिकव्हरी केली तर ते पुन्हा कनेक्ट करतात, मग पुन्हा आपल्याला गायडन्स यायला लागतो, पुन्हा आपला जर्नी जर्नी होतो, आपल्याला कोणतरी गाईड करणारं मिळतं, आपला जर्नी कंटिन्यूस होतो. पण इन केस मी तो मूर्खपणा चालूच ठेवला आणि जर मी नाही त्याला रिकव्हर केलं माझ्या लक्षात येऊन, तर ते अख्खं इन्कारनेशन वेस्ट होतं, लिटरली वेस्ट होतं. मग ते म्हणतात पुढच्या जन्मात बघू, तू पुन्हा जन्म घेशील तेव्हा. आता लिमिट संपलं, आता मी काही करू शकत नाही, इतकं कठोरपणे तेही आपल्याला शिक्षा करतात. कारण आपल्याला, कारण का माहितीये का, जेव्हा शहाणपण दिलेलं असतं ना, आपण म्हणतो ना एखादं आपलं मूल शहाणं आहे, आणि मगाची दोन उदाहरणं होती, एक एक शहाणा सद्गुणी आणि एक दुर्गुणी आहे. सद्गुणा मुलाकडनं अपेक्षा असतात, अरे बाळा तुला शिकवलंय ना, तुला माहिती आहे ना काय सांगितलंय, संस्कार तुला केलेत ना, मग तू तरी नाही असं वागलं पाहिजे.
जो जो मूर्खच आहे तर त्याला त्याला म्हणतात ठीक आहे, तू काय कर, तुझ्याकडनं अपेक्षाच नाहीये माझी. आई असं म्हणते की नाही मुलांना, किंवा आई वडील असं बोलतात, पॅरेंट बोलतात मुलांना. सेम तसंच आपलं आणि त्यांचं आहे. आपल्याकडनं अपेक्षा आहे. ज्यांच्यावर त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्यांच्याकडनं त्यांना अपेक्षा आहे. अपेक्षा म्हणजे ह्युमन एक्सपेक्टेशन नाही हा. त्या अपेक्षा वेगळ्या लेवलवरच्या आहेत. म्हणजे उगीच त्याला ब्लेम नका करू की अरे ते पण अपेक्षेने काम करणं. तशी अपेक्षा नाही. आपण पुढे चालू ही अपेक्षा. त्याच्यात त्यांचा स्वार्थ काहीच नाहीये, त्यांना काही बेनिफिट नाहीये त्यातला. ठीक आहे. तर त्यामुळे ते कठोर होतात की नाही, तू नाही केलंस ना आता नाही मिळणार. आता ये पुन्हा सगळं जन्माला ये, त्रास भोगून ये, 9 महिने पोटात राहून सोहम सोहम म्हण आणि मग बाहेर ये, मग सांगू, मग बघू पुन्हा. मग पुन्हा ती सगळं ती गुरु भेटण्याची ती प्रोसेस व्हावी लागते. म्हणून साठी धडपडायचं, कारण पुन्हा ते सगळ्या चक्रातनं जावं लागतं आपल्याला. जेव्हा आपली पर्सनॅलिटी म्हणजे आपल्या बॉडीज बदलतात ना दुसऱ्या जन्मात, पुन्हा पहिल्यापासून टेस्टिंग करून आपल्याला त्या लेवल पर्यंत यावं लागतं, मग गुरूंची एंट्री होते आपल्या जीवनामध्ये. तर म्हणून इतकं सोपं नाहीये ते. वाया घालवलं, चान्स गेला की गेला. म्हणजे लंबा जर्नी मग परत क्रॉस करावा लागतो, आणि म्हणून व्यर्थ नाही करायचं, इग्नोर नाही करायचं, आणि ना ग्रँटेड नाही घ्यायचं गोष्टींना. हा चला मला मिळणारच आहे, अजिबात नाही. ते एखादा झटका द्यायचे तर देऊ शकतात, कारण शेवटी आपलंच कर्म आपल्याला खाली खेचतंय. अशा पद्धतीनं हा सगळा प्रवास चालतो. अद्वयानंदात तन्मय तो झाला निज स्वरूपाला ओळखोनी. एकाएकी लोपे मृगजळ पुर पसरता कर चंद्रम्याचे. किंवा बाळपण निघून या जाता बागुलासी त्राता उरे कोण. नातरी इंधन जाता जळून या स्वयंपाक क्रिया केली जैसी. किंवा निद्रेतून येता जागृतीस पडेना दृष्टीस स्वप्न जैसे. तैसे तया लागी उरे नाम माझे स्वरूपी सहजे लीन होता. एकदा आपण कनेक्ट झालो की मग नाही परत मग मागे खेचले जाऊ शकत. पण तेच आहे, सगळं आपल्या फ्रीविल वर आहे. आपण काय काय उचलतो, कसा कसा रस्ता आपण बनवत जातो आपल्या पुढचा, त्यावर डिपेंड आहे. पण जर एकदा जर स्वरूपाचं दर्शन झालं, आत्मस्वरूपाचं ओळख पटली, तर मग आपण पुन्हा वापस जाण्याचे चान्सेस कमी असतात. भलत्या भुयारी रिगो प्रभाकर दिसेना अंधार जयाचे तया जैसा. तैसा आत्मभावे व्यापिला जो जीव तया जो जो ठाव दिसे डोळा. तो तो सकळ ही द्रष्टेपणा सवे होतसे स्वभावे आत्मरूप. अग्निसंगे दग्ध होय जे का तृण अग्नीच होऊन राही जेव्हा. दाह्य दाहक हा भेद तेव्हा मग उरे कोठे सांग पंडुसुता. तैसा जो आरोप कर्मकर्त्वाचा आला होता साचा आत्म्यावरी. होताची तो दूर एक आत्मस्थिती उरे जी किरटी अनिर्वाच्य. शब्दाने वर्णिता न येणारी. त्याच आत्मस्थिती माझी नित्य राहे तयासी का आहे देहभाव. आणि एकदा त्याला आत्मस्वरूपाची स्थितीला प्राप्त झाली की मग त्याला देहभाव उरत नाही. कल्पांताच्या वेळी विश्वजळमय होता उरे काय शुद्र उग. तैसी आत्मरूप हंता संपूर्ण पार्था देहपण उरो नेदी. मी इथेच थांबते, कारण हे खूप मोठं आहे.